नाम में सब पवित्र लोगों को मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन इस प्रकार जो आत्मा में होकर के अपने अपने घर में रहकर हमारा उद्धारकर्ता प्रभु का नाम ऊंचा करने के लिए प्रभु ने कृपा दिया, उसके लिए प्रभु धन्यवाद देता हूँ। आणि अजून एक पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून या झूम प्लॅटफॉर्मच्या द्वारे आपला तारण करता प्रभू येशू ख्रिस्त याचं नाव उंच करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। हमारा प्रभु अभी तक नहीं आया, लेकिन हमारा आशा पूरा करने के लिए हमारा प्रभु यीशु मसीह जल्द आएगा, उसका हम आशा में उस इंतजार में रहते हैं। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त अजून नाही आला, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे या आशेमध्ये आपण जीवन व्यतीत करतो। प्रभु ने हमें आशा दिया है आणि प्रभूने आपल्याला आशा दिलेली आहे। उस आशा के कारण आज भी हम प्रभु को उपस्थिति में एकत्र थे आणि त्याच आशेमुळे आजही आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत। जिंदगी एक ही मौका है आणि आयुष्य एकच संधी आहे, और इस मौका या इस समय को सही प्रकार इस्तेमाल करना प्रभु के बुलाहट पाया हुआ लोगों का कर्तव्य है। आणि या संधीचा सदुपयोग करणं हे पाचारण प्राप्त झालेल्या लोकांचं कर्तव्य आहे। आज भी मंडली के लिए, पवित्र लोगों के लिए प्रभु ने एक संदेश दिया है। आणि आजही मंडळी करता, पवित्र लोकांकरता प्रभूने एक संदेश दिलेला आहे। वो आप तक पहुंचाने के लिए बिल्कुल समय को व्यर्थ ना करते हुए विषय की ओर मैं बढ़ना चाहता हूँ। आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मी वेळ न वाया घालवता मी आता संदेशाला सुरुवात करतो। आज का संदेश का शीर्षक रहेगा कि हम जो फॉलो करता है, हम पीछे हो लेता है, वो सच्चाई के पीछे है या मिथ्या या माया उसके पीछे है। आणि आजचा जो संदेश आहे त्याचा शीर्षक हा आहे की ज्याला आपण अनुसरतो ते सत्य आहे का माया आहे। मतलब माया या व्यर्थ, उसका कई बात बाइबल में हमको पढ़ने के लिए मिलता है। कोई व्यर्थ लिखा है, कहीं माया लिखा है, कहीं मिथ्या लिखा है। आणि त्या ठिकाणी काही व्यर्थ लिहिलेला आहे, काही माया लिहिलेलं आहे आणि काही ठिकाणी मिथ्या असं लिहिलेलं आहे। तो मैं आज मतलब जो फॉलो कर रहा है, मैं आज पीछे हो रहा है, वो सच्चाई की पीछे हो रहा है या मिथ्या की पीछे हो रहा है। आणि आपण ज्या गोष्टीला अनुसरत आहोत त्या गोष्टी सत्य आहे का माया आहे। क्योंकि आपको मालूम है दुनिया में बहुत महान बुद्धिमान व्यक्ति जो कहना वाला सलोमन इक्लेसियास का किताब में उसका पहला अध्याय का दूसरा वचन में वो कहता है, आणि जगाचा महान उपदेशक म्हटला जाणारा जो शमूएल आहे त्याने सलोमन जो आहे वो कहता है इक्लेसियास पहला अध्याय का दूसरा वचन, आणि तो असं म्हणतो त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये उपदेश का यह वचन है, व्यर्थ ही व्यर्थ, व्यर्थ ही व्यर्थ, सब कुछ व्यर्थ है। देखिए यहाँ पर सलोमन कहता है व्यर्थ ही व्यर्थ, व्यर्थ ही व्यर्थ, सब कुछ व्यर्थ है बोलते हैं। आणि या ठिकाणी शलोमन अशा प्रकारे म्हणतो की सगळं काही व्यर्थ आहे। मतलब वो सब बात का उसका 14 वचन भी पढ़ेंगे आणि त्याचा पहिला अध्याय 14 वचन सुद्धा वाचा। मैंने उन सब कामों को देखा, मैंने उस सब कामों को देखा जो सूर्य के नीचे किए जाते हैं। हाँ, इसका मतलब हम कहाँ रहता है? आणि याचा अर्थ आपण कुठे राहतो? हम सूर्य के नीचे रहता है आणि सूर्याच्या खाली आपण राहतो। और इन सारे बातों को स्टडी करके सलोमन एक गवाही दे रहा है। आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर शलोमन जो आहे तो एक साक्ष किंवा एक अनुमान अशा प्रकारे सांगत आहे, देखो वे सब व्यर्थ है, देखो वो सब व्यर्थ है और मानव वायु को पकड़ना है। हाँ, बोलने का अर्थ ये सब बात वायु को पकड़ने के लिए जाता है, इसी प्रकार असंभव है, सब व्यर्थ है, मिथ्या है बोलता है। आणि ज्याप्रमाणे आपण हवेला पकडायचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे या सर्व गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे। आज इसका मतलब हम दुनिया के पीछे जाना, दुनिया की रीति में जीना, ये सारे बात व्यर्थ है। आणि जगाच्या चालरीतीप्रमाणे चालणं किंवा जगिक जीवन जगणं हे सगळं काही व्यर्थ आहे। फिर सत्य क्या? आणि मग खरं काय आहे? हमको सत्य जानना चाहिए ना। आणि जे खरं आहे ते आपण जाणलं पाहिजे। जिन्होंने सत्य नहीं जाना वो व्यर्थ बातों के पीछे लगे हुए हैं। आणि ज्याला सत्य नाही समजलं तो व्यर्थ गोष्टीच्या पाठीमागे लागलेला आहे। प्रियो, दुनिया में सत्य एक ही बात है, सत्य प्रभु यीशु मसीह है। आणि प्रियो, जगामध्ये सत्य एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। आपको मालूम है यीशु मसीह दावा करके यूहन्ना 14:6 में कहा, सत्य मैं ही हूँ।
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एकदम असं दावा किंवा आवाहन करून अशा प्रकारे म्हटलं योहान त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये सत्य मीच आहे. वहां पर 3 बात प्रभु बोलता है, सत्य मार्ग और जीवन, मतलब सत्य में हूं, मार्ग में हूं, जीवन में ही हूं, मतलब मैं भी हूं नहीं, मैं ही हूं. आणि त्या ठिकाणी 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की सत्य मी आहे, मार्ग मी आहे, जीवन मी आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं नाही बोलला की मी सुद्धा आहे, म्हणजे अजून कोणी त्याच्यामध्ये आहे असं नाही, तर मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला. क्या अनमोल बात है. आणि किती अनमोल गोष्ट आहे. यो यीशु मसीह के बाहर सत्य नहीं है, प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर सत्य नाहीये. लेकिन लोगों ने सत्य को नहीं पहचाना, आणि लोकांनी सत्याला नाही ओळखलं. है ना. जब पिलातुस के सामने प्रभु यीशु मसीह खड़ा है, आणि पिलाताच्या समोर प्रभु येशू ख्रिस्त उभा आहे, तब यूहन्ना 18 अध्याय का 38 वचन में पिलातुस बोलता है, सत्य क्या है. आणि योहान त्याचा 18 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये पिलात विचारते की सत्य काय आहे. अरे सत्य देहधारी होकर तुम्हारे सामने खड़ा है, तभी भी तुमको वो सत्य पहचान में नहीं आता. आणि सत्य देहधारी होऊन तुझ्या समोर उभा आहे तरी सुद्धा त्या सत्याला तू ओळखू शकत नाही. कितना दुख की बात है. आणि किती दुःखाची गोष्ट आहे. अरे सत्य वहां खड़ा है, फिर भी कई लोग बोलते हैं ना, कई लोग खुदाई कर रहा होगा, तभी भी लोग बोलते हैं तू क्या कर रहा है, ऐसा बात हो गया. मतलब खुदाई कर रहा है, देखता है, फिर भी बोलते क्या कर रहा है, तो समझता नहीं. आणि कोणी खड्डा खणत आहे आणि लोक पाहतात तरी सुद्धा येऊन विचारतात की तू काय करत आहे. त्यांना समजत नाहीये का की तो खड्डा खणतोय, दुसरं काय करतोय. अभी यहाँ पर सच्चाई देहरूप करके अभी पिलातुस सामने खड़ा है, आणि सत्य जे आहे ते देहधारी होऊन पिलाताच्या समोर उभा आहे. तभी भी वो बोलता है सत्य क्या है. आणि तरी तो विचारतो सत्य काय आहे. अरे सत्य सामने खड़ा है ना. आणि सत्य समोर उभा आहे ना. अच्छा, आप सत्य जानते हैं क्या. आणि तुम्हाला तरी सत्य काय ते माहित आहे का. बहुत प्रार्थना से सुनना. आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका. सत्य किसको कहता है. आणि सत्य कोणाला म्हटलं जातं. सत्य जो अनंतता में बना रहने वाला, अनंत काल की बातों को बोलता है सत्य. मतलब वो बात तो मिथ्या नहीं, वो बना रहने वाला बात, उसको बोलते हैं सत्य. आणि सत्य त्याच गोष्टीला म्हटलं जातं ते अनंत कालापर्यंत टिकून राहील, त्याला सत्य म्हटलं जातं. की जे असं नाहीये की जे नष्ट होऊन जाईल, नाश होऊन जाईल, लोप पावेल, त्याला सत्य म्हटलं जात नाही. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. प्रियो, आप सत्य जानते हैं. आणि प्रियांनो, तुम्ही सत्याला ओळखतात का. जो हमेशा एक सा नहीं रहने वाला कुछ भी सत्य नहीं. आणि जे निरंतर एक सारखं नाही राहत ते सत्य नाही. सत्य क्या है इसका अच्छी रीति में पहचान पा करके सत्य को फॉलो करना. आणि सत्य काय आहे हे चांगल्या प्रकारे जाणून त्या सत्याला अनुसरा. है ना. आप किसी को भी पूछना, आप जानता है क्या सच्चाई क्या है. आणि तुम्ही कोणालाही विचारा सत्य काय आहे हे तुम्ही जाणतात का. है मतलब उन लोग सच्चाई को नहीं जानता. आणि ते लोक सत्याला नाही ओळखत. हमेशा एक सा बना रहने वाला बात को बोलता है सत्य, सत्य सच्चाई. आणि नेहमी एक सारखं राहणाऱ्या गोष्टीला म्हटलं जातं सत्य. वो सत्य प्रभु यीशु मसीह करके यीशु मसीह ने दावा किया. आणि ते सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे असं प्रभू येशू ख्रिस्ताने आवाहन केलं. क्योंकि बाइबल जो परमेश्वर का वचन है, इब्रानियों 13 अध्याय का 8 वचन में हम पढ़ता है, यीशु मसीह कल, आज और कल एक सा है. आणि बायबल जे परमेश्वराचं वचन आहे ते इब्रिकराचं पत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या एक सारखा आहे. कितना धन्यवाद है. आणि किती धन्य गोष्ट आहे. बोलने का अर्थ यीशु मसीह कभी बदलता नहीं. आणि याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त कधी बदलत नाही. वही प्रभु जब मतलब पुराना नियम की आखिरी किताब मलाकी 3:6 में प्रभु ने कहा है कि मैं यहोवा बदलता नहीं. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्त जुन्या कराराचं शेवटलं पुस्तक मलाकीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मी यहोवा कधी बदलत नाही. हाँ प्रिय, वो नहीं बदलता. आणि हो प्रियांनो, तो कधी बदलत नाही. जो नहीं बदलता वही सत्य है. आणि जे बदलत नाही तेच सत्य आहे. अभी सच्चाई सत्य क्या है समझ में आया. आणि आता सत्य काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. इसलिए प्रेषित यूहन्ना यीशु मसीह के बारे में पहला यूहन्ना 5 अध्याय का 20 वचन में कहता है,
वो सच्चा परमेश्वर और आनंद जीवन है. आणि मग प्रेषित योहान, पहिलं योहान त्याचा 5 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने म्हणतो की तोच एकमात्र सत्य आणि सार्वकालिक जीवन आहे. प्रियो, आज मनुष्य सच्चाई नहीं जानता. आणि प्रेरणो, आज मनुष्याला सत्य नाही समजत. मनुष्य मतलब जो भी सच्चाई समझ करके जो फॉलो कर रहा है वो मिथ्या है, वो माया है. आणि आज लोक सत्य ज्याला समजून ज्याला अनुसरत आहे ती सगळं माया आहे, ते व्यर्थ आहे, ते नष्ट होणार आहे. इतने लोगों को प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने की कृपा मिला, अनुग्रह मिला, उनके लिए प्रभु को बहुत बहुत धन्यवाद. आणि जेवढ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकरता कृपा झाली ते धन्य लोक आहेत. वो उन्होंने सच्चाई को जान लिया. आणि त्यांनी सत्याला जाणलं. क्योंकि सत्य जाने का सत्य स्वतंत्र करेगा, यूहन्ना 8:31-32 में प्रभु ने कहा. आणि तुम्ही सत्याला ओळखाल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. योहान त्याचा 8 अध्याय 31 आणि 32 वचन. वो सत्य प्रभु यीशु मसीह है. आणि ते सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. वो स्वतंत्रता देने वाला यीशु मसीह करके उसका 8:36 में प्रभु यीशु ने खुद कहा. आणि तो स्वतंत्र करणारा आहे. योहान 8 अध्याय 36 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं. तो प्रियो, आज मनुष्य जो भी अपने मन में विचार करता है वो सब विचार सत्य नहीं, मिथ्या है. आणि मनुष्य आपल्या मनामध्ये जे काही विचार करतात ते काही सत्य नाहीये, तर ते व्यर्थ आहे, माया आहे. मनुष्य के विचारों को प्रभु देखता है. आणि जे मनुष्याचे विचार निघतात ते प्रभू पाहतो. उस विचार के बारे में प्रभु ने क्या गवाही दिया? आणि त्या विचारासंबंधाने प्रभूने काय साक्ष दिली? 94:11 में लिखा है. आणि स्तोत्र 94 त्याच्या 11 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मनुष्य के विचार मिथ्या है. क्या लिखा? मिथ्या है. पूरे पढ़ना. यहोवा मनुष्य की कल्पना को जानता है यहोवा मनुष्य की कल्पना को जानता है कि वे मिथ्या है. वो मिथ्या है. आणि मनुष्याचे विचार हे परमेश्वर ओळखतो, ते सर्व काही मिथ्या आहे किंवा व्यर्थ आहे. प्रियो, मनुष्य अपनी विचारों में जाकर के फंस रहा है या धोखा खा रहा है. आणि मनुष्य जो आहे तो आपल्या विचारामध्ये जाऊन फसत आहे. आज आपको मालूम है, आज मतलब दुनिया की रीति में बहुत से मतलब हमारे चारों तरफ बहुत बुद्धिमान लोग हैं. आणि आपल्या चौबाजूने खूप बुद्धिवान लोक आहेत. मतलब सच्चा बुद्धि नहीं है, दुनिया की रीति का बुद्धिमान. आणि खरी बुद्धी नाहीये, सत्याची बुद्धी नाहीये, तर ही जगिक बुद्धी आहे. वे लोग मतलब जो भी कर रहा है अपनी बुद्धि के अनुसार, अपने विचार के अनुसार, वो बहुत महत्वपूर्ण कार्य कर रहा है, क्या सोचता है. आणि ते लोक जे काय करतात ते त्यांना असं वाटतं की आपण आपल्या बुद्धीच्या अनुसार खूप काही चांगलं काम करत आहे. परंतु उनके बारे में बाइबल कहता है. आणि त्यांच्या संबंधाने बायबल अशा प्रकारे सांगतं. जब रोमियो का पत्री उसकी पहला अध्याय का 21 से 23 तक का वचनों में, रोमकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 21 ते 23 वचन. इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी उन्होंने परमेश्वर की योग्य बड़ाई और धन्यवाद न किया, परंतु व्यर्थ विचार करने लगे, यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया. देखिए, वे लोग व्यर्थ विचार करने लगा. विचार में व्यर्थता. आणि निष्फळ असे विचार. देखिए, उन लोग बुद्धिमान है. आणि ते लोक बुद्धिमान आहे. वे लोग परमेश्वर के विषय में जानते हैं कि परमेश्वर ने सारे सृष्टि रचा. आणि परमेश्वर संबंधाने त्यांना ठाऊक आहे की हे सर्व काही परमेश्वराने रचलं. लेकिन उनकी विचारों में जाकर के अपने आप को बुद्धिमान जताकर अभी क्या हो गया, यहाँ पर लिखा है, आखिर में मूर्ख बन गया. आणि ते आपल्याच विचारामध्ये जाऊन ते मूर्ख झाले. मनुष्य कितना भी बुद्धिमान क्यों ना हो, आणि प्रणव, मनुष्य कितीही बुद्धिमान असू द्या, परंतु उसकी हर एक काम प्रभु की दृष्टि में मूर्खता का है. आणि त्यांचं प्रत्येक कार्य देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचं आहे. अभी उन्होंने विचार क्या किया और उन्होंने क्या किया वो आप देखिए. आणि त्यांनी काय विचार केला आणि काय केलं हे पहा. वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए. देखा बुद्धिमान है करके अपने आप को समझते हुए वो प्रभु बोलता है, वचन बोलता है, मूर्ख बन गए. आणि ते स्वतःला बुद्धिमान समजत मूर्ख झाले. है ना. देखो कितना दुख की बात है ना. आणि बघा किती दुःखाची गोष्ट आहे. परमेश्वर की ज्ञान होने के बावजूद भी वो परमेश्वर की बड़ाई नहीं किया. आणि देवाचं ज्ञान असताना सुद्धा त्यांनी देवाला आदर दिला नाही. उन्होंने अपनी विचारों में मानो उसमें क्या हो गया, वो जंगल चढ़ गया. आणि ते आपल्या विचारामध्ये ते जंगलामध्ये निघाले. अपन
अपने आप को मेरे से बड़ा बुद्धिमान समझदार कोई नहीं, इस भावना में चला गया। आणि माझ्यापेक्षा बुद्धिमान कोणी नाही या विचारामध्ये ते गेले. क्या हुआ? काय झालं? वो लोग क्या किया? त्यांनी काय केलं? और अविनाशी परमेश्वर की महिमा को देखा, परमेश्वर कौन है? परमेश्वर कोण आहे? अविनाशी, तो अविनाशी असा आहे कभी भी नाश न होने वाला, आणि कधीही नाश न होणारा, कभी भी ना बदलने वाला, कधीही ना बदलणारा. वो परमेश्वर को उन्होंने क्या किया? आणि त्या देवाला त्यांनी काय केलं? परमेश्वर की महिमा को नाशवान मनुष्य और पशुओं और चौपाइयों और रेंगने वाले जंतुओं की मूर्तियों की समानता में बदल डाला। देखा, आप देखिए उनकी विचारों में इतना भयंकर उन्होंने धोखा खा करके उस अविनाशी परमेश्वर को उन्होंने क्या किया? एक सृष्टिकर्ता परमेश्वर को क्या किया? सृष्टि के रूप देने लगा। आणि ते आपल्या विचारामध्ये फसल्या गेले आणि त्या फसगतीमुळे काय झालं की त्यांनी जो सृष्टिकर्ता आहे त्याला सृष्टीचं रूप बनवलं आणि फसले. प्रेज द लॉर्ड। प्रियो, सृष्टि और सृष्टिकर्ता में कितना अंतर है? प्रियांनो, सृष्टी आणि सृष्टिकर्ता याच्यामध्ये किती फरक आहे? हम परमेश्वर को बना सकते हैं क्या? आपण देवाला बनवू शकतो का? परमेश्वर ने हमको बनाया, हम परमेश्वर को कभी नहीं बना सकता। आणि देवाने आपल्याला बनवलं, आपण देवाला नाही बनवू शकत. मैंने उसके बारे में यशायाह नबी की बहुत बातें हैं, लेकिन मैं कम शब्दों में बोलना चाहूंगा। यशायाह नबी की किताब उसकी 45 अध्याय का 20 वचन में, यशया 45 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये, वे जाति जाति में से बचे हुए लोगों इकट्ठे होकर आओ, एक संग मिलकर निकट आओ। वो जो अपनी लकड़ी की खोदी हुई मूर्तें लिए फिरते हैं, वे ऐसे देवता से जिससे उद्धार नहीं हो सकता प्रार्थना करते हैं, ये अज्ञान है। हाँ देखिए, वे लोग क्या करते हैं? वे लोग लकड़ी से, नहीं तो मिट्टी से, पत्थर से, लोहा से मूर्ति बनाकर रख करके उससे विनती करता है। प्रभु का वचन कहता है वो मूर्ख है। आणि मग ते लोक काय करतात? लाकडापासून, लोखंडापासून किंवा जगातल्या एखाद्या गोष्टीपासून मूर्ती बनवतात आणि त्याच्याकडे प्रार्थना करत राहतात. तर परमेश्वर त्यांच्या संबंध नाही, काय म्हणतो की त्यांना कळत नाही. आप देखता है कि अभी इन दिनों में लोग मिट्टी की पुतला लेकर के नदियों में जाता है डुबाने के लिए, और वो कंधे पर उड़ाकर ले चलता है, उन पर भरोसा करता है, उनके सामने घुटने टेकते हैं, उनके सामने हाथ जोड़ते हैं, दंडवत करता है, उनको प्रभु बोलता है, लेकिन वो प्रभु को कंधे पर ले जाना पड़ता है, क्योंकि उनका प्रभु इतना कमजोर है कि उनको उड़ाकर ले जाना पड़ता है। आणि मग तुम्ही पाहता की लोक काय करतात? मातीच्या मूर्त्या बनवतात आणि मग त्याच्यानंतर ते खांद्यावर घेऊन जातात. त्यांना का खांद्यावर घेऊन जावं लागतं? कारण का की त्यांचा प्रभू एवढा कमजोर आहे, म्हणूनच त्यांना ते खांद्यावर उचलून घेऊन जावं लागतं. वो खुद नहीं चल सकता, आणि ते स्वतः नाही चालू शकत. पाप है चलता नहीं, आंख है देखता नहीं, कान है सुनता नहीं, मुंह है बात करता नहीं, हाथ है फिरता नहीं, उसके ऊपर भरोसा करके उसको अपने कंधे पर लेकर के आखिर में पानी में डुबा देता है। आणि लोक अशा व्यक्तीवर किंवा अशा एका देवावर विश्वास ठेवतात की ज्याला डोळे आहे तो पाहू शकत नाही, कान आहे ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, पाय आहे चालू शकत नाही, अशा एका व्यक्तीवर ते भरोसा ठेवून आपलं जीवन जगतात. आप देखिए, उनको पूछेगा तो कोई डॉक्टर है, कोई इंजीनियर है, कोई मतलब बड़े बड़े प्रोफेसर है, बड़े बड़े लोग हैं, आप बोलेंगे वो मूर्ख है, आप मतलब वो दुनिया मानेगा क्या? नहीं मानेगा, क्योंकि दुनिया की रीति में लोग बुद्धिमान लोग हैं। आणि काही लोक डॉक्टर आहे, काही इंजिनियर आहे, काही प्रोफेसर आहे, त्यांना आपण म्हटलं की तुम्ही मूर्ख आहे तर असं तुम्ही म्हणाल का? नाही, कारण जग त्यांना खूप चांगलं समजतं. प्रियो, परमेश्वर को लोग नहीं जानता। आणि प्रियांनो, ते लोक देवाला ओळखत नाही. कौन है परमेश्वर? परमेश्वर कोण आहे? है ना, यिर्मयाह नबी की किताब 10 अध्याय का 11 वचन में, मैं आपको शॉर्ट में बोलकर आपको ये बात मालूम है, लेकिन परमेश्वर कौन है? वो परमेश्वर है तो वो सृष्टिकर्ता होना चाहिए। यहाँ पर यिर्मयाह 10 का 11 में वचन कहता है, यिर्मयाह 10 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये वचन अशा प्रकारे सांगतं. मला 10 अध्याय का 11 वचन, 10 अध्याय 11 वचन. तुम उससे यह कहना, ये देवता जिन्होंने आकाश और पृथ्वी को नहीं बनाया, वे पृथ्वी के ऊपर से और आकाश के नीचे से नष्ट हो जाएंगे। उसी ने पृथ्वी को अपनी सामर्थ से बनाया, उसने जगत को अपनी बुद्धि से स्थिर किया और आकाश को अपनी प्रवीणता से ताना दिया है। हाँ प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, जिसने आकाश और पृथ्वी को बनाया उसको हमें
परमेश्वर मान करके उसकी हमें भक्ति करना है। आणि ज्याने आकाश आणि पृथ्वी याची निर्मिती केली त्याच भय धरून आपण भक्ती करायला पाहिजे, कारण तो एकमात्र देव आहे. जो वो कौन है? तो कोण आहे? यो उसका नाम है प्रभु यीशु मसीह। आणि प्रियानो त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आपको मालूम है कि वो कोलोसियों का पत्री में 15 अध्याय का 16 वचन में लिखा है, आणि कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की, देखी या अनदेखी, क्या सिंहासन, क्या प्रभुताएं, क्या प्रधानताएं, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है। देखिए सारी सृष्टि प्रभु यीशु मसीह की द्वारा सृष्टि किया गया और उसी के लिए सृष्टि किया गया, इसलिए सृष्टि का बहुत बड़ा कर्तव्य है। आणि संबंध सृष्टी जी आहे त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी ही निर्माण करण्यात आली, म्हणूनच या सृष्टीचं खूप मोठं कर्तव्य आहे. भैया स्वर्ग में या पृथ्वी में जहां पर भी जो भी सृष्टि हुआ है वो प्रभु यीशु मसीह के द्वारा हुआ और यीशु मसीह के लिए हुआ, इसलिए रोमियो 11:36 में हम पढ़ता है, आणि जगामध्ये जे काही निर्माण करण्यात आलं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालं आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी झालं, म्हणूनच रोमकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 36 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, क्योंकि उसी की ओर से और उसी के द्वारा उसी की ओर से और उसी की द्वारा और उसी के लिए सब कुछ है। उसी के लिए सब कुछ है। अब देखिए वो प्रयोग बाइबल परमेश्वर का वचन में लिखा है, ये सारी बात वापस पढ़ना शुरू हो जाए। और उसी की ओर से, उसी की ओर से और उसी के द्वारा, उसी की द्वारा और उसी के लिए सब कुछ है। हाँ, उसी के लिए सब कुछ है। एक मिनट, आणि त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी सर्व काही आहे. संदेह नहीं करना, याच्यावर शंका करू नका, क्योंकि वचन में जो लिखा है सत्य लिखा है। आणि वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य लिहिलेलं ये आहे. सारा सृष्टि उसी की द्वारा उसी के लिए है, उसकी महिमा के लिए है। आणि ही संबंध सृष्टी जी आहे त्यानेच निर्माण केलेली आहे आणि त्याच्याद्वारेच ती निर्माण झालेली आहे. क्या है? उसकी महिमा युगानुयुग होती रहे, आमीन। भैया उसी की महिमा, सृष्टिकर्ता की महिमा सृष्टि की द्वारा होते रहे, आमीन। आणि जो सृष्टी करता आहे त्याचा गौरव सृष्टीच्या द्वारे हो, आमेन. प्रेज द लॉर्ड। भैया हमें सृष्टिकर्ता को जानना है, आणि प्रियानो जो सृष्टी करताय त्याला ओळखायचा आहे, वही एकमात्र सच्चाई है, आणि तोच एकमात्र सत्य आहे, वही एकमात्र परमेश्वर है। आणि तो एकमात्र परमेश्वर आहे. और हम सृष्टि होने के कारण हमारे जीवन में प्रभु की महिमा होना चाहिए। आणि आपण त्याची सृष्टी असल्या कारणाने आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचा गौरव व्हायला पाहिजे. हर बात में हम प्रभु को जानेगा तो हम हर बात में प्रभु को महिमा देगा। आणि आपण प्रभूला जर ओळखलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभूला गौरव देऊ. कौन प्रभु को जानता है? आणि प्रभूला कोण ओळखतं? जिन्होंने प्रभु यीशु मसीह को अपना जीवन दिया, आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन दिलं, जिस पर प्रभु का अनुग्रह मिला और यीशु मसीह को अपना पाया, आणि ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा झाली आणि ज्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, क्योंकि वो एकमात्र सच्चाई है। कारण तो एकमात्र सत्य आहे. जिसने ये सच्चाई जाना, आणि ज्याने हे सत्य ओळखलं वो हर बात में प्रभु का महिमा करते रहे। आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा गौरव करत राहील. जब पहला कुरिन्थी 10 अध्याय का 31 वचन में हम पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, इसलिए तुम चाहे खाओ चाहे पियो, चाहे तुम खाओ या चाहे तुम पियो, चाहे जो कुछ करो, चाहे जो कुछ भी करो, सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करो। देखा सारे बात सृष्टि होने के नाते हम सृष्टिकर्ता की महिमा के लिए करना, ये सृष्टि के बारे में सृष्टिकर्ता का इच्छा है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे काय करू ते सर्व काही सृष्टीकर्त्याच्या गौरवासाठी करावं, हे सृष्टीकर्त्याची सृष्टीपासून इच्छा आहे. खाने पीने में तक प्रभु को महिमा मिलना चाहिए। आणि खाण्यापिण्याच्या द्वारे सुद्धा प्रभूच्या नावाचा गौरव हा व्हायला पाहिजे. मैं सिस्टर लोगों को बताना चाहता हूँ, जब आप खाना बनाता है ना, कभी भी हर बात में प्रभु ये चावल दिया या आटा दिया धन्यवाद बोलना चाहिए। आणि ज्या बहिणी आहेत ज्या स्वयंपाक करतात त्यांच्या संबंधाने मी असं सांगू शकतो की ज्या वेळेला ते स्वयंपाक करतात त्या वेळेला त्यांनी म्हणायला पाहिजे
की प्रभू हे तांदूळ दिले त्याच्याकरता धन्यवाद, प्रभु हे पीठ दिलं त्याच्याकरता धन्यवाद. सब्जी के लिए जो भी आपको मिला है उस बातों के लिए प्रभु को धन्यवाद देना चाहिए। आणि तुम्हाला भाज्या ज्या मिळालेल्या आहेत त्याच्याकरता सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. धन्यवाद देते हुए बनाएगा तो वो सब्जी में वो खाने में बहुत टेस्ट भी रहेगा, आशीष भी रहेगा। आणि तुम्ही धन्यवाद देत ज्या वेळेला बनवाल त्या वेळेला त्या स्वयंपाकामध्ये खूपच चव सुद्धा राहील. है ना, जो कुछ भी करे। जब कोलोसियों का पत्र 3 अध्याय का 17 वचन में हम पढ़ता है, कलसीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. वचन में या काम में जो कुछ भी करो, देखो वचन में या काम में जो कुछ भी करो सब प्रभु यीशु मसीह के नाम से करो सब प्रभु यीशु मसीह के नाम से करो और उसके द्वारा परमेश्वर पिता का धन्यवाद करो। देखा, मतलब उसके द्वारा परमेश्वर पिता को क्या करना, धन्यवाद देते रहना, धन्यवाद करते रहना। आणि प्रत्येक गोष्ट जे तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि त्याच्याद्वारे देव पित्याचा आभार माना। प्रियो, हमारे जीवन में हमें प्रभु या उस सत्य को मिल गया तो सत्य को मानना जरूरी बात है, उसका आदर करना बहुत जरूरी बात है, उसकी आराधना करना बहुत जरूरी बात है। आणि सत्य जर आपल्याला भेटलं तर त्याचं पालन करणं, त्याचा आदर करणं खूप गरजेचं आहे ना। अभी हम यहाँ पर हमने जो पढ़ा था कि प्रभु यीशु मसीह बोलता है सत्य मैं हूँ। आणि या ठिकाणी आपण वाचलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त योहान 14 अध्याय 6 वचनामध्ये म्हणतो की सत्य मी आहे। है ना, देखो दुनिया की बुद्धिमान लोग उनकी बुद्धि के सहारे में गया तो लोग धोखा खाया। आणि जगाचे जे बुद्धिमान लोक होते ते आपल्या बुद्धीवर विसंबून राहिले आणि ते फसल्या गेले। सच्चा ज्ञानी कौन है? आणि खरा ज्ञानी कोण आहे? सच्चा ज्ञानी का चिन्ह या पहचान क्या है? आणि जो खरा ज्ञानी आहे त्याची ओळख काय आहे? प्रियो, जो अनंत काल का हमेशा बना रहने वाला बातों को प्राप्त करने के लिए मिट जाने वाला बातों को त्यज करके उस अनंतता की बातों को प्राप्त करने के लिए में यात्रा करने वाला व्यक्ती है सचमुच में बुद्धिमान या ज्ञानी। आणि प्रियांनो, खरा बुद्धिमान किंवा ज्ञानवान व्यक्ती कोण आहे तर सार्वकालिक जीवनामध्ये चिरकाल स्थिर राहणाऱ्या गोष्टी ज्या आहे त्या प्राप्त करण्याकरता या जगामधल्या नाशवंत ज्या गोष्टी आहे त्या सोडून देऊन अविनाशी गोष्टी प्राप्त करण्याकरता जाणारा जो व्यक्ती आहे तो खरा आहे बुद्धिमान। देखिए, अभी आपको मालूम है एक इंसान ने सारा संसार को भी कमा लिया तो अपने आत्मा को नष्ट किया तो क्या लाभ है करके मत्ती 16:26 में प्रभु ने पूछा। आणि मग ते सुसमाचार त्याचा 16 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की एका मनुष्याने संबंध जगाला कमवलं पण त्याने आपल्या आत्म्याचा नाश केला तर मग त्याला काय फायदा? प्रियो, हमें अनंत काल की बातों को प्राप्त करने के लिए नाशवान बातों को तुच्छ जानना या उससे पीछे नहीं, अनंत काल के पीछे जाते हुए उसको प्राप्त करना हमारा कर्तव्य है। आणि या जगाच्या नाशवंत गोष्टी ज्या आहेत त्याला तुच्छ जाणून ज्या अविनाशी अनंत जीवनामध्ये राहणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे जाणं हे खरं आहे बुद्धिमानीचं काम। लेकिन दुनिया के लोग कभी उसको बुद्धिमान नहीं बोलेगा। आणि जगाचे लोक त्याला बुद्धिमान कधी म्हणणार नाही। दुनिया के लोग बुद्धिमान किसको बोलेगा? आणि जगाचे लोक बुद्धिमान कोणाला म्हणतील? मतलब दुनिया को प्राप्त करके दुनिया में बड़े प्रभुड़ी में जीने वाला बड़े बड़े लोगों को दुनिया का लोग बोलेगा ये बहुत शाना है, बुद्धिमान है। आणि जो कोणी जगाच्या गोष्टी हस्तगत करतो आणि खूप प्रशंसेमध्ये जीवन जगतो त्याला लोक म्हणतात की हा खरा बुद्धिमान आहे। प्रभु की दृष्टि में वो बुद्धिमान नहीं है, प्रभूच्या दृष्टीमध्ये तो बुद्धिमान नाही है ना। तो प्रभु की दृष्टि में मैं बुद्धिमान बनना है तो, आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये आपल्याला जर बुद्धिमान व्हायचं आहे तर मेरा हमेशा जीवन का लक्ष्य अनंतता की बात, हमेशा रहने वाला बात होना चाहिए। आणि माझ्या जीवनाचा उद्देश जो आहे तो सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी असल्या पाहिजे। आपको मालूम है जब प्रेषित पौलुस प्रभु में जब बुलाहट पाया आणि प्रेषित पौल प्रभु मध्ये ज्या वेळेला त्याला पाचारण मिळालं वो बहुत दुनिया का प्रकार बहुत बुद्धिमान व्यक्ति था आणि जगाच्या रीतीप्रमाणे तो खूप ज्ञानवान होता। लेकिन जब उन्होंने सच्चाई को जाना आणि ज्या वेळेला त्याला सत्य समजलं तब वो सच्चाई को प्राप्त करने के पीछे भागने लगा आणि त्या वेळेला ते सत्य प्राप्त करण्याच्या पाठीमागे तो जाऊ लागला। तब प्रेषित पौलुस देने वाले एक गवाही के शब्द में आपको बताना चाहूंगा। आणि प्रेषित पौल देणारी एक साक्ष्य मी तुम्हाला सांगू इच्छितो। फिलिपियों का पत्र 3 अध्याय का 7 से 12 तक का वचन बहुत ध्यान से सुनना। आणि फिलिपकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 7 ते 12 वचन खूप लक्ष देऊन ऐका। परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी
उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है। देखिए यहाँ पर एक प्रयोग आपने देखा, मसीह के कारण मैंने दुनिया की लाभ की बातों को हानि समझ लिया है। आणि या ठिकाणी जो शब्द प्रयोग केलाय तो तुम्ही नीट लक्षात घ्या की तो असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ या जगाच्या गोष्टी जो आहे तो मी केर आणि कचरा असा समजतो, क्योंकि उन्होंने सत्य को जाना। कारण त्याने सत्याला ओळखलं। सत्य क्या है? सत्य काय आहे? जो हमेशा बना रहने वाला, कभी मिटने वाला नहीं, कभी भी बदलने वाला नहीं, हमेशा बना रहने वाला, आणि निरंतर राहणार, कधीही नाश न पावणार ते सत्य आहे। उस सत्य को पाने के लिए आणि त्या सत्याला प्राप्त करण्याकरता पौलुस ने मिथ्या की बातों को तुच्छ जाना। आणि पौलाने ज्या मायाच्या ज्या व्यर्थ गोष्टी आहेत त्याला तुच्छ लेखलं। बहुत लोग ये सुसमाचार सुनने के बावजूद भी ये सच्चाई को अभी तक नहीं समझा। आणि पुष्कळ लोक या सुवार्थ ऐकल्यानंतर सुद्धा ते सत्य त्याला नाही ओळखलं। वो मानव इस दुनिया को बाजू में रख करके ऊपर की बात पकड़ने के लिए कूद रहा है, लेकिन वो पहुंच नहीं पा रहा है और पा नहीं पा रहा है। आणि मग जगाला प्राप्त करण्याकरता त्या गोष्टी आपल्या बगलेमध्ये ठेवून ते उड्या मारत आहे, पण त्यांना ते मिळणार नाही। ऊपर की बात ऐसा नहीं मिलेगा, आणि वरच्या ज्या गोष्टी आहेत त्यात अशा प्रकारे नाही भेटू शकत। उसके लिए हमको सीधा हाथ बढ़ाना पड़ेगा, आणि त्याच्याकरता सरळ हात वर करावा वो लागेल बाजू में जो है छोड़ना पड़ेगा। आणि आपल्या बगलेमध्ये जे आहे ते सोडावं लागेल। अभी प्रेषित पौलुस यहाँ पर गवाही देता है। आणि म्हणूनच प्रेषित पौल या ठिकाणी साक्ष देतो। वापस शुरू से पढ़ी थी। परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है, वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण। देखा, प्रभु यीशु मसीह की पहचान की उत्तमता। पहचान की उत्तमता का मतलब क्या है? परिज्ञान बोलता है, जिसको सच्चा ओरिजिनल ज्ञान बोलता है। आणि ओळखीची श्रेष्ठता म्हणजे काय की ते प्रभु का साथ रह करके पहचान में मिलने वाला ज्ञान, क्या स्वर्गीय ज्ञान। आणि प्रभु सोबत राहून मिळणारं स्वर्गीय ज्ञान। मतलब उसको यहाँ पर रुक करके मैं दूसरा पत्रोस पहला अध्याय का 18 वचन में आपको मतलब बताना चाहूंगा। दुसरे पेत्र पहिला अध्याय 18 वचन मी तुम्हाला वाचायला सांगेल। वहाँ पर पत्रोस कहता है, त्या ठिकाणी पेत्र अशा प्रकारे म्हणतो, तब हम उसके साथ पवित्र पहाड़ पर तीसरा अध्याय का मतलब दूसरा पत्रोस तीसरा अध्याय का 18 और वचन। हमारे दुसरे पेत्र तीसरा अध्याय 18 वचन। और हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनुग्रह और पहचान में बढ़ते जाओ। हाँ देखा, जो पहचान वो पहचान वो है ओरिजिनल मतलब ज्ञान बोलते हैं। ओरिजिनल परमेश्वर का ज्ञान को बोलता है प्रभु का पहचान में बढ़ते जाओ। आणि मग जे खरं ज्ञान आहे त्या ज्ञानाला म्हटलं जातं की त्याच्या ओळखीमध्ये किंवा त्याच्या ज्ञानात वाढत राहा। मतलब पवित्र का संगति में रहकर मिलने वाला ज्ञान को बोलता है पवित्र ज्ञान या पवित्र या परमेश्वर का ज्ञान। आणि पवित्रच्या संगतीमध्ये राहून मिळणारं जे ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं स्वर्गीय ज्ञान। ये है परिचय से मिलने वाला ज्ञान। आणि हे आहे सहभागितेमध्ये राहून मिळणारं ज्ञान। मतलब वो बात समझने के लिए मैं कितना सरल करना चाहता हूँ, मैं कोशिश कर रहा हूँ। आणि ही गोष्ट समजण्याकरता मी एक जेवढं सरळ रीतीने तुम्हाला समजण्यायोग्य सांगत आहे। आज भी दुनिया की रीति में मतलब विश्वासियों में बहुत बुद्धिमान लोग हैं, ज्ञानी लोग हैं, एजुकेटेड लोग हैं, मतलब अच्छा डिग्रियां पाए हुए लोग हैं, बहुत बड़े बड़े लोग हैं, परंतु परमेश्वर की वो पहचान या वो ज्ञान लोगों में नहीं। आणि आजही जगामध्ये जे विश्वासणारे लोक आहेत ते चांगले डिग्री मिळवलेले लोक आहेत, चांगलं ज्ञान प्राप्त झालेले लोक आहेत, पण असे काही जगामध्ये लोक आहेत की त्यांना परमेश्वराचं ज्ञान नाहीये। मैं किसी का बुराई नहीं बोल रहा हूँ, आणि कोणा संबंधाने वाईट नाही बोलत आहे। उनको मतलब वो लोग प्रभु को प्राप्त करने के लिए उसके पास टाइम नहीं। आणि प्रभूला प्राप्त करण्याकरता त्यांच्याकडे वेळ नाही। आज कितनी विश्वासी लोग हैं जो रोज अपन प्रभु का संदेश मंडली के लिए प्रभु ने दिया हुआ यूट्यूब में भेजता है। कितने लोग बिल्कुल मतलब कई हफ्ता में एक आधा बार देखता है, नहीं तो देखता ही नहीं, क्योंकि उनका दुनिया की बहुत काम है, दुनिया को प्राप्त करना है, उसके पीछे लगा हुआ है। आणि कितीतरी असे लोक आहे युट्यूबवर जो संदेश ऐकतो पाठवला जातो, कितीतरी आठवड्यातून एखादा संदेश ते ऐकतात, कारण का जग प्राप्त करण्याकरता ते जातात, त्यांच्याकडे वेळ नाही। उनको मसीह की सच्चा पहचान नहीं है।
आणि त्यांना ख्रिस्ताची खरी ओळख नाही. भाइयों आप हर को आपका जीवन की अवस्था क्या है? मित्रांनो, तुम्ही ओळखा तुमच्या जीवनाची अवस्था काय आहे. मेरा प्रभु ने कम से कम इस रीति में इतनी प्रतिकूल अवस्था में हमारे लिए प्रबंध करके दिया, परंतु प्रभु के उस प्रबंध को अपन स्वीकारता है क्या? आणि या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा प्रभूने आपल्या करता योजना करून दिली, पण त्याचाही आपण चांगला उपभोग घेतो का? कितनी लोगों का दिल तड़पता है कि आणि कितीतरी लोकांचं हृदय व्याकुळ होतं. एक सच्चा उदार पाय व्यक्ति को सत्य वचन का बहुत बड़ा भूख प्यास रहता है. आणि एक खरा तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला वचनाची खूप तहान भूक राहते. देखिए यहाँ पर प्रेषित पौलुस के अंदर प्रभु को प्राप्त करने के प्रति कितना तड़प है और उसके लिए वो क्या करता है. दुनिया की मिथ्या की बातों को, माया की बातों को, व्यर्थ बातों को वो कूड़ा कचरा समझ करके प्रभु की उस ज्ञान की उत्तमता के कारण उस बात को प्राप्त करने के लिए वो भागता है. आणि मग या ठिकाणी प्रेषित पौल प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता काय करतो की जगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सर्व काही केर कचरा समजून त्याला तो बाजूला टाकून देतो आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला प्राप्त करण्याकरता त्याला अनुसरतो. मैंने कई बार कई विश्वासी लोगों का अवस्था देखा है. उनको खाने के लिए कम से कम वो 1 घंटा खाने में बिताता है, और वो 1 घंटा बाइबल पढ़ने के लिए, प्रभु का वचन ध्यान करने के लिए उनके पास टाइम नहीं. आणि काही विश्वासणाऱ्यांना मी बघतो की जेवणाकरता त्यांना 1 तास लागतो, पण बायबल वाचण्याकरता त्यांच्याकडे 1 तास राहत नाही. पेड़ी आराम से गप्पा मार करके, मानव बहुत मनोरंजन करके, खाते पीते टाइम पास करके 1 घंटा खाने के पीछे बैठ जाता. आणि खूप आरामशीर ते टंगळ मंगळ करत जेवण करत राहतात आणि त्याच्या पाठीमागे 1 तास घालवतात, पण बायबल वाचण्याकरता त्यांच्याकडे वेळ राहत नाही. अपने आप को पारखो. प्रियांनो, आपण स्वतःला ओळखा. आज प्रेषित पौलुस यहाँ पर बोलता है, जो कुछ मेरी लाभ की थे मैंने प्रभु यीशु मसीह की ज्ञान की उत्तमता के कारण, वो सच्चा पहचान के कारण मैं उन सारे बातों को तुच्छ समझता हूँ, कूड़ा कचरा, गैर कचरा समझता हूँ. आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे या जगाच्या ज्या माझ्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना मी केर कचरा असा समजतो. हम लोग बुद्धिमान लोग क्या करता? आणि आपण जे बुद्धिमान आहे ते आपण काय करतो? प्रभु का बात बाजू, आणि प्रभूच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला करतो. दुनिया के बात जो प्राप्त करने का मौका है, समय है, पूरा जिंदगी का पूरा समय दुनिया के पीछे है, माया के पीछे, इसको प्राप्त करके एक सुख जीवन बिताने के पीछे लगा हुआ है. आणि मग या सगळ्या ज्या मायाच्या गोष्टी आहेत त्या प्राप्त करण्याच्या पाठीमागे आपण पूर्ण वेळ घालवतो. बहुत दुखदायक बात है. आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. अभी तक उनका हृदय की दृष्टि खुला नहीं. आणि अजूनपर्यंत त्यांचे अंतर नेत्र जे आहे ते उघडलेले नाही. प्रभु का इस उत्तम ज्ञान को हमने प्राप्त किया है क्या? आणि देवाच्या या उत्तम ज्ञानाला आपण प्राप्त केलं आहे का? इस ज्ञान प्राप्त होने के बाद में पौलुस कहने वाला वो शब्दों को थोड़ा ध्यान से आप सुनिए. वो ये सब कूड़ा कचरा समझ मतलब जान करके वो क्यों भाग रहा है? आणि हे सर्व केर कचरा समजून तो का धावत आहे? फिलिप्पियराचं पत्र त्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ, जिसके कारण मैं सब वस्तु की हानि उठाई और उन्हें कूड़ा समझता हूँ, जिससे मैं मसीह को प्राप्त करूं. वाह 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 वाह. देखो, मैं ये दुनिया की मिथ्या की बातों को, माया की बातों को मैं क्या समझता हूँ? कूड़ा. कूड़ा बोलेगा तो क्या है? आपको समझता है ना? हम लोग रद्दी बोल के मानो किसी उपयोग का नहीं, वो भेंग देता है. ऐसा दुनिया की मतलब सारे मूल्यवान बातें जो दुनिया की दृष्टि में लोगों को बहुत अच्छा लगता है, वो भी इस पहचान पाने के बाद में पौलुस बोलता है कूड़ा है, कचरा है. आणि मग या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या त्या उत्तमतेमुळे जगामध्ये असणाऱ्या माझ्या ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व काही मी नुकसान किंवा केर कचरा असा समजतो. है ना? और उसको अच्छा रीति में एयर कंडीशन रूम में बैठ करके मैं आराम से प्रचार कर सकता था, कोई तकलीफ उठाने की जरूरत नहीं था.
लेकिन पौलुस ऐसा नहीं किया प्रियो। पौलुस ने ये दुनिया का हर प्रकार का सुखों को उन्होंने कूड़ा कचरा जान लिया। आणि प्रेषित पौल जो आहे तो एअर कंडिशन घरामध्ये राहून तो प्रचार करू शकला असता, सगळं आरामशीर जीवन जगू शकला असता, पण प्रेषित पौलाने तसं काही केलं नाहीये। तर त्याच्या जगामध्ये ज्या सुख विलासाच्या गोष्टी आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे सर्व काही केर कचरा असा समजला। उनके लक्ष्य क्या था? आणि त्याचा उद्देश काय होता? मैं प्रभु यीशु मसीह को प्राप्त करूं आणि मी प्रभु येशू ख्रिस्ताला प्राप्त और करावा। आगे वो क्या बताया? आणि पुढे तो काय म्हणतो? और उसमें पाया जाऊं। देखा, मैं हमेशा मसीह में पाया जाऊं। आणि नेहमी मी ख्रिस्तामध्ये आढळावं। अभी आप प्रभु की उपस्थिति में बैठा है, आता तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले प्रियो, आहात आप आत्मा का अधीन होकर के इन वचनों को सुनना। आणि प्रियांनो, आत्म्याच्या अधीन राहून तुम्ही ही वचनं ऐका। देखो, आज का दिन ये संदेश सुनने के लिए प्रभु ने हमको मौका दिया है, अवसर दिया है। आणि आजचा जो दिवस आहे त्याचा संदेश ऐकण्याकरता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। और कैसे सुनता है वो स्वर्ग देखता है। आणि तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे स्वर्ग पाहतो। अब एक एकाग्र मन के साथ एकदम आत्मा में रहकर ध्यान से प्रभु का भय में उतर के वचन सुनेगा, तभी आपको ये बात आपके जीवन से जाएगा। आणि तुम्ही एक चित्ताने एक मनाने प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन खूप लक्ष देऊन ऐकाल, त्या वेळेला ते तुम्हाला ग्रहण होईल। देखो, प्रेषित पौलुस ऐसे एक साधारण व्यक्ति नहीं था, आणि प्रेषित पौल एक साधारण व्यक्ती नव्हता। लेकिन अभी वो प्रभु को पाने के बाद में उनको जीवन में दो लक्ष्य नहीं, एकमात्र लक्ष्य है, मैं प्रभु को प्राप्त करूं और मैं हमेशा प्रभु में पाया जाऊं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केल्यानंतर त्या प्रेषित पौलाच्या जीवनाचा एक मात्र उद्देश होता की मी त्याच्यामध्ये आढळावं आणि त्याला प्राप्त करावं। मुझे सुनने वाला पवित्र लोगों को मैं आपको बोलना चाहता हूँ, आपका भी उद्धार हुआ है, परंतु उद्धार होने के बाद में आपका जीवन के लक्ष्य क्या है? आणि मला ऐकणाऱ्या पवित्र भक्तांना मी विचारू इच्छितो की तुमचं सुद्धा तारण झालेलं आहे, पण तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? प्रभु यीशु मसीह से बढ़कर आपके जीवन में कोई बात है क्या? प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये काही आहे का? एक सच्चा मसीह जीवन का सही अर्थ को जानना। आणि खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ तुम्ही जाणा। आप आज मसीह को प्राप्त करने में हर रोज आप कितनी प्रयास में हैं? आणि ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता आज तुम्ही किती प्रयत्नशील आहात? उसके लिए आपने क्या त्यागा? आणि त्याच्यासाठी तुम्ही काय त्याग केला? इस माया की बातों को तुच्छ जाना है क्या? आणि या सर्व ज्या व्यर्थ गोष्टी आहेत त्याला तुच्छ जाणलं आहे का? अभी मसीह को प्राप्त करने के लिए, मसीह में हमेशा पाया जाने के लिए और वो प्रभु का उस उत्तम ज्ञान में और भी बढ़ने के लिए उन्होंने क्या किया? आगे आप और ध्यान से सुनिए। आणि ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता त्याने काय केलं? थोडं पुढे वाचा। और उसमें पाया जाऊं, न कि अपनी उस धार्मिकता के साथ जो व्यवस्था से है, वरन उस धार्मिकता के साथ जो मसीह पर विश्वास करने के कारण है और परमेश्वर की ओर से विश्वास करने पर मिलती है, ताकि मैं उसको और उसकी मृत्यु जय की सामर्थ्य को और उसके साथ दुखों में सहभागी होने के मर्म को जानूं। देखो देखो, क्या मतलब प्रभु यीशु मसीह को जानने का मार्ग यहाँ पर स्पष्ट रूप में प्रेषित पौलुस करता है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्याचा जो मार्ग आहे या ठिकाणी प्रेषित पौल स्पष्ट रीतीने सांगत आहे। ये सबको समझना थोड़ा कठिन बात आणि सगळ्यांना समजणं जरा कठीण आहे। है ना। आपको मालूम है, जब प्रेषित पौलुस अपने जीवन में प्रभु को प्राप्त करने के प्रति इस प्रकार मतलब कितनों भी कष्ट में, तकलीफ में, मुसीबत में मतलब चलने के समय में दुनिया के लोगों ने या बुद्धिमान लोगों ने या बड़ा लोगों ने क्या गवाही दिया मालूम है आपको? आणि प्रेषित पौल आपल्या जीवन प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता कितीही दुःख, संकट आणि क्लेश आलं तरी सुद्धा तो ते सहन करत होता। आणि हे सगळं काही ज्या वेळेला जगाने बघितलं त्या वेळेला जगाने त्याच्या संबंधाने काय साक्ष दिली? एक बार जब मानव प्रेरितों का 26 अध्याय का 24 वचन में, प्रेषित त्याचा 26 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये, जब वह इस रीति से उत्तर दे रहा था तो स्तेफनुस ने ऊंचे शब्द से कहा, कौन? फेस्तुनस। अभी देखिए, फेस्तुस राजा पौलुस को मतलब इस रीति में मसीह की गवाही देते वक्त वो क्या गवाही दे रहा है? आणि मग तो फेस्तुस राजाला अशा प्रकारे प्रभूची साक्ष देत असताना तो काय साक्ष देत आहे? हे पौलुस, तू पागल है। बाप रे, देखा, देखो
सच्चा मसीह के पीछे चलने वालों को दुनिया पागल अगर नहीं बोला तो वो पण पागल है. आणि म्हणजे खऱ्या ख्रिस्ती जीवन जगणारे लोक आहेत त्याला जर लोकांनी बघितल्यानंतर त्याला जर वेडा नाही म्हटलं तर मग ते वेडे आहे. जो सचमुच में प्रभु के लिए ये दुनिया की माया की बात, व्यर्थ की बात है, मतलब उसको तेज करके चलने वालों को दुनिया बोलेगा तो पागल हो गया. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता आपण या जगाच्या ज्या व्यर्थ गोष्टी आहेत त्याचा त्याग करतो, त्याला सोडून देतो आणि हे सगळं ज्या वेळेला जग पाहतं त्यावेळेला लोक म्हणतात तो वेडा आहे. है ना, मतलब जो अच्छा नौकरी पर रहता है उसको प्रभु का बुलाहट मिलने के टाइम पर उस नौकरी को, उन सुखों को छोड़ करके जब मसीह के लिए तकलीफ सहने के लिए जब निकलता ना, ये दुनिया जरूर बोलता है ये तो कुछ पागल हो गया भाई. आणि मग जगाच्या सुखविलासाच्या चैनीच्या गोष्टी सोडून प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ ज्या वेळेला आपण निघतो ना त्यावेळेला लोक म्हणतात हा वेडा आहे. मैं तो इतना कोई अच्छा नौकरी में नहीं था, एक सादा नौकरी में था, छोटा नौकरी था, तो भी मैं उसको छोड़ने के समय में मुझे बहुत लोगों ने बोला तू पागल हो गया. आणि मी तर खूप काही मोठ्या पोस्टवर नव्हतो, एक साधारण नोकरीमध्ये होतो, तरी सुद्धा मी तिथून ज्या वेळेला प्रभूच्या सेवेसाठी निघालो त्यावेळेला लोक म्हटले की हा मूर्ख आहे, वेडा आहे. मैं इतना छोटा सा बात छोड़ने के टाइम पर लोग मुझे ऐसा मैंने पागल हो गया बोला तो बड़े बड़े स्थान छोड़ने वालों को लोग क्या बोलेगा, कितना अधिक उनको बारे में बुराई बोल सकता है. आणि मी एवढ्या छोट्याशा नोकरीमध्ये असताना सुद्धा ती सोडल्यानंतर लोक मला वेडे म्हटले, तर लोक जे मोठ्या मोठ्या स्थानावर आहेत त्यांनी नोकरी सोडून प्रभूच्या पाठीमागे जे निघाले आहेत त्यांच्या संबंधाने मग लोक काय म्हणतील. जरूर, क्योंकि दुनिया को नहीं समझता कि ये मान ये ऐसे क्यों करता है. प्रियो, ये प्रभु का अनुग्रह है. प्रभु ने जो प्रकाश देगा तभी हम ये दुनिया की बातों को त्याग सकता है. आणि ही देवाची कृपा आहे आणि परमेश्वर ज्या वेळेला या गोष्टीचा प्रकाश देईल त्याच वेळेला आपण या गोष्टीचा त्याग करू शकतो. कोई भी समय में जो को प्रभु का बुलाहट पाने वाले व्यक्तियों को ये दुनिया की सुखों को, दुनिया की माया की बातों को त्यागना पड़ता है और वही लोग प्रभु में सम्मान पाएंगे. आणि मग प्रभू पासून पाचारण प्राप्त झालेले लोक या जगाचे जे सुख विलास आहे ते सर्व त्यांना त्याग करावा लागेल आणि तेच लोक देवापासून सन्मानित होतील. मतलब वचन से और एक मतलब खत्म नहीं हुआ, लेकिन एग्जाम्पल के लिए मैं एक बात मूसा के बारे में बताना चाहता हूँ. जबकि मूसा के बारे में इब्रानियों का पत्र 11 अध्याय का 24 से 26 तक का वचन में ऐसे लिखा है. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 24 ते 26 वचनामध्ये मोशे संबंधाने अशा प्रकारे लिहिलेला आहे. मूसा अभी कौन है? आणि मोशे आता कोण आहे. अभी मूसा अभी फरवा होकर के मिस्र में राजा होकर के राज करने के लिए उसका पूरा क्वालिफिकेशन रेडी. आणि मोशे जो आहे फारो नंतर त्या ठिकाणी राज्य करण्याकरता, राजा होऊन नियुक्त होण्याकरता सर्व काही त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. लेकिन अभी यहाँ प्रभु का समय आ गया आणि या ठिकाणी प्रभूची वेळ आली, प्रभु की बुलाहट आ गया आणि प्रभूचं पाचारण त्याला आलं. तब मूसा ने क्या किया, ये दुनिया की बुलबुल जैसा चमकने वाले बातों पर भरोसा ना करते हुए उन्होंने इस दुनिया से मिलने वाला उस आदर सम्मान को ना चाहते हुए प्रभु की बुलावा को महत्व दिया. आणि मग या जगाच्या ज्या नाश होणाऱ्या गोष्टी आहेत त्याची आस न धरता देवाने त्याला जे पाचारण दिलेलं आहे त्याच्याकडे त्याने लक्ष लावलं. देखिए वहां पर आप थोड़ा ध्यान से सुनिए मूसा का जीवन में क्या हुआ. आणि त्या ठिकाणी लक्ष देऊन बघा की मोशेच्या जीवनामध्ये काय झालं. विश्वासी से मूसा ने सयाना होकर फिरौन की बेटी का पुत्र कहलाने से इनकार किया, इसलिए कि उसे पाप के थोड़े दिन के सुख भोगने से. देखा, ये दुनिया का जो भी सुख भोग रहा है वो पाप में होकर के इन सारे सुखों के पीछे आनंद खुशी मना रहा है. आणि जगामध्ये जे काही सुख विलास चैन ते भोगत आहे ते सर्व काही ते पापामध्ये करत आहे. ओ प्रियो, ऐसे समय में बहुत प्रकार का पाप होते हैं. आणि प्रेरणा अशा वेळेला पुष्कळ प्रकारचे पाप होतात. है ना, भक्तों को मालूम है. आणि भक्तांना ठाऊक आहे. आपको मालूम है, यहाँ पर रुक करके ईयोब का अनुभव मैं आपको बताना चाहता हूँ. वहां पर ईयोब का बच्चा लोग जब भी ऐसा कोई पार्टी करता था तो ईयोब प्रभु का भय मानने वाला भक्त होने के कारण वो ये सोचता था कि ऐसे समय में मेरी बच्चों से कुछ गलती हो गया होगा, कभी भी वो उन पर वो गलती नहीं आना चाहिए, दोष नहीं आना चाहिए बोल करके वो क्या करता था,
आणि योबाच्या जीवना संबंधाने पहा, त्याचे मुलं ज्या वेळेला एकत्र येऊन मेजवानी करत होते, अशा वेळेला काय होतं की योबाला ठाऊक आहे की अशा वेळेला माझ्या मुलांकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारचं पाप होऊ शकतं आणि ते पाप त्यांच्यावर न राहण्याकरता योब काय करत असे? उसका 1:5 योब त्याचा पहिला अध्याय त्याचं 5 वचन, जब जब भोजन के दिन पूरे हो जाते तब तब अय्यूब उन्हें बुलाकर पवित्र करता और बड़े भोर को उठकर उनकी गिनती के अनुसार होम बलि चढ़ाता था, क्योंकि अय्यूब सोचता था कदाचित मेरे लड़कों ने पाप करके परमेश्वर को छोड़ दिया हो। देखा, ऐसा समय में पाप में गिर करके प्रभु को छोड़ने का अनुभव हो सकता है। ये अपराध ना आने के लिए ईयोब अपने बच्चों के प्रति प्रभु को मतलब छुटकारे के लिए बलि करता था। आणि मग कदाचित माझ्या मुलांनी पाप केलं असेल आणि ते पाप त्यांच्यावर न राहण्याकरता योब आपल्या प्रत्येक मुलाकरता होमार्पण करत असे। अभी मतलब वापस फिलिपियों का पत्री में इब्रानियों का पत्री में जब मूसा के बारे में हम जब देखता है, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय 24 ते 26 वचनामध्ये मोशे संबंधाने आपण अशा प्रकारे वाचतो, इसलिए कि उसने पाप के थोड़े दिन की सुख भोगने से परमेश्वर के लोगों के साथ दुख भोगना अधिक उत्तम लगा। ऐसे क्या बात है? परमेश्वर के लोग दुख में है क्या? आणि देवाचे लोक दुःखामध्ये आहे का? हाँ, यही तो बात है। आणि ही तर गोष्ट आहे, परमेश्वर के लोगों को एक दुख का बात है आणि देवाच्या लोकांना एक दुःखाची गोष्ट आहे। अभी हम जब ये दुनिया में रहता है, आणि ज्या वेळेला आपण या जगामध्ये राहतो, आपको मालूम है कि दुनिया में रहने के समय में हमें कई प्रकार, हम कभी सोचते नहीं ऐसा संकट दुख हमारे जीवन में आएगा। आणि या जगामध्ये राहत असताना आपण कधी विचार करत नाही अशा प्रकारचे दुःख संकट आपल्या जीवनामध्ये येतील। जब मत्ती 10:16 में यीशु मसीह ने कहा, इसको छोड़ना नहीं है, मत्ती 10:16 में प्रभु यीशु मसीह ने कहा, भेड़ियों के बीच में भेड़ की नाय तो तुम्हें भेजता हूं। आणि मत्ती सुसमाचार त्याचा 10 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं की लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवतो तसं मी तुम्हाला पाठवत आहे। मतलब चरवाह के साथ का अनोखा संबंध नहीं रहेगा तो कभी भी ये भेड़िया फाड़ सकता है। आणि मग जर मेंढपाळासोबत जर बरोबर संबंध राहिले नाही तर मग लांडगे जे आहे मेंढराला कधीही फाडून खातील। प्रभु का लोगों का अवस्था कैसा है? आणि प्रभूच्या लोकांचा अवस्था कशी आहे? खतरा है आणि खूप भयंकर असे आहे। दुनिया उनके लिए योग्य नहीं, आणि जग त्यांच्याकरता योग्य नाही। दुनिया में उनको क्लेश है, आणि जगामध्ये त्यांना क्लेश आहे, कई प्रकार का कष्ट है, आणि पुष्कळ प्रकारचे कष्ट आहे। ओ प्रियोम, हालेलुया, प्रभु के लोगों के साथ कष्ट सहने के लिए, चुनौती पाने के लिए हमको उस आनंद काल का दर्शन चाहिए। आणि प्रभू सोबत निवड होण्याकरता आपल्याला ते सार्वकालिक जीवनाचं दर्शन असलं पाहिजे। आज भी बहुत लोगों को मरने के बाद का जीवन के बारे में, आनंद काल का जीवन के बारे में बहुत कम प्रकाश है। आणि आजही लोकांना मेल्यानंतरचं जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्या संबंधाने खूप कमी प्रकाश आहे। लेकिन प्रभु में बुलाहट पाया हुआ मोशे को उस समय में ये प्रकाश था प्रिय। आणि मोशेला पाचारण मिळालं होतं त्या कारण पुढे लिहिलेलं आहे। उसने मसीह के कारण निंदित होने को मिस्र के भंडार से बड़ा धन समझा, क्योंकि अभी देखो ध्यान से सुनना, क्योंकि उसकी आंखें दुनिया में कुछ बनने की प्रति नहीं, आणि त्याचे डोळे जगामध्ये काही होण्या संबंधाने नाही, उसकी आंखें फल पाने की ओर लगी थी, फल पाने की ओर लगी थी। आणि त्याचे डोळे जे आहे ते फल प्राप्त करण्याच्या पाठीमागे लागलेले होते। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, आणि प्रियानो मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज अगर मेरी आखिरी दिन है, मैं ये दुनिया से जाएगा तो मैं कौन सा फल पाने के लिए जा रहा है? आणि जर आज माझा शेवटला दिवस आहे तर मी कुठलं फळ प्राप्त करेल? मैं इस जीवन में मैं उस स्वर्गीय ज्ञान के अनुसार जीवन बिताया है कि नहीं? आणि या जगामध्ये त्या स्वर्गीय ज्ञानाच्या अनुसार मी जीवन जगलो आहे का? सच्चा बुलाहट पाया हुआ लोगों को आनंद काल में मिलने वाला उस फल का बारे में अच्छा प्रकाश प्राप्त करना चाहिए। आणि खरं पाचरण प्राप्त झालेल्या लोकांना सार्वकालिक जीवनामध्ये मिळणारं जे फळ आहे त्याचं एक चांगलं ज्ञान असलं पाहिजे। इस नाशमान बातों के पीछे जो हम मतलब छोड़ करके जाएगा, जिससे हमें कोई फायदा नहीं, ये हमेशा बना रहने वाला बात नहीं, ये सब जल करके नष्ट होने वाली बातें।
आणि ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व मिथ्या माया व्यर्थ आहे, ते सर्व काही एक दिवस नाश होऊन जाणार आहे. है ना? बहुत लोग प्रभु में आने के बाद में भी ये सच्चा ज्ञान, सच्चा उनको प्रकाश, अनंत काल में होने वाला फल के बारे में दर्शन बहुत लोगों को कम है। आणि अनंत कालामध्ये आपल्याला भेटणारं जे फळ आहे त्याच्या संबंधाने ज्ञान लोकांना खूप कमी आहे. कई लोग दुनिया की बातों के लिए बहुत समय मतलब उसको लिए नष्ट करेगा। आणि पुष्कळ लोक जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याकरता पुष्कळ वेळ नाहीसा करतील. प्रियो, एक की जिंदगी, एक ही चांस, ये जिंदगी के अलावा आनंद काल के लिए तैयार करने के लिए और एक टाइम और मौका नहीं। आणि प्रेम, एकच आयुष्य आहे, एकच संधी आहे आणि आपल्याला आयुष्य कमवण्याकरता एक पुन्हा संधी भेटणार नाहीये. ये समय का मूल्य जान करके अनंत काल में मिलने वाला वो फल की ओर दृष्टि लगा करके उसका सच्चा प्रकाश पा करके जीना पड़ेगा। आणि या वेळेचं महत्व जाणून घ्या आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला मिळणारे जे फळ आहे त्याचा खरा प्रकाश प्राप्त करा. है ना? मैं इस संदर्भ में प्रभु का महान दास सीटी स्टड जो कहा हुआ एक शब्द याद दिलाता हूँ। आणि प्रभूचा महान दास सीटी स्टंड यांनी बोललेले एक शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक ही जिंदगी और इसमें मैं जो प्रभु के लिए किया कोई बना रहेगा, बाकी सब नष्ट है। आणि एकच आयुष्य आणि प्रभू मध्ये राहून मी जे काय केलं तेच चिरकाल टिकणार आहे. प्रियो, हमारा जीवन में हमें प्रभु के लिए कार्य करने के लिए जो अवसर प्रभु देता है उसको बहुमूल्य जान करके उस अनंत काल में मिलने वाला फल की बात जान करके वो काम को करना। आणि आपण प्रभू मध्ये राहून सार्वकालिक जीवनामध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फळ प्राप्त करण्याकरता कार्य करा. अभी यहाँ पर मौसा ने भी मतलब उस अनंत काल की फल प्राप्त करने के लिए दुनिया में प्रभु के लोगों के साथ कष्ट सहना चुन लिया। आणि मग मोशेने सुद्धा त्या सार्वकालिक जीवनामध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी प्रभु प्रीत्यार्थ कष्ट सहन करणं त्याने निवडलं. उस समय का कितने लोगों ने मूसा को निंदा किया होगा, पागल बोला होगा, अरे कैसा मूर्ख व्यक्ति है, अभी वो फरो का बेटी का पुत्र बोल करके अगला फरो होकर के राज सिंहासन में बैठ करके राजा होकर के उस प्रौढ़ी में जीना चाहिए था। देखो अभी वो गुलाम के साथ गुलामी में ईंट बना रहा है, देखो पसीना हो रहा है, देखो कितना तकलीफ कर रहा है, कितना बेवकूफ है, ऐसा बोला होगा। आणि मग त्या काळच्या लोकांनी ज्या वेळेला मोशेला पाहिलं त्या वेळेला ते लोक मोशे संबंधाने असे म्हटले असेल की हा किती मूर्ख लोक आहे. त्या फारोच्या मुलीचा जो मुलगा होऊन तो पुढचा एक फारो होऊन राजा होऊन राज्य करू शकत होता, पण आता त्याने काय केलं, तो सर्व राजमार्ग जो आहे तो सोडून दिला आणि तो गुलामांच्या सोबत वीटबांच्या काम काढत आहे. तो किती काढत आहे त्याला पाहून लोक म्हटले असतील हमको मालूम नहीं दुनिया क्या क्या बोला होगा, आणि आपल्याला ठाऊक नाही लोक काय काय बोलले असतील. लेकिन प्रभु के दृष्टि में मूसा ने सबसे बड़ा कार्य किया। आणि देवाच्या दृष्टीने मोशेने सगळ्यात मोठं काम केलं. आपको मालूम है एक बार एक नौजवान व्यक्ति प्रभु यीशु मसीह के पास आनंद जीवन पाने के लिए आया था। आणि एक तरुण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे सार्वकालिक जीवन वतन होण्याकरता तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला होता. वो इतना अच्छा प्रभु को आदर किया, सड़क में घुटना टेक करके प्रभु को बोलता है, गुरुजी अनंत जीवन पाने के लिए मुझे क्या करना है? आणि बघा त्याने प्रभूचा किती आदर केला. रस्त्यावर प्रभू समोर त्याने गुडघे टेकून प्रभूकडे विनंती केली की प्रभू सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता मी काय करावं. प्रभु उसको जानते हैं, मतलब उसका मन को जानते हैं, जीवन को जानते हैं। प्रभु ने बोला तू व्यवस्था जानता है। आणि प्रभू त्याला आणि त्याच्या जीवनाला जाणतो आणि म्हणूनच प्रभूने त्याला प्रश्न केला की नियमशास्त्र तुला ठाऊक आहे है ना, व्यवस्था तो पालन कर आणि त्या नियमशास्त्राचं तू पालन कर. बोला प्रभु ये सब मैं बचपन से मानते आया। आणि तो प्रभूला असं म्हणतो मी लहानपणापासून हे सर्व पालन करत आलो. तो प्रभु ने देखा उसके जीवन में एक बड़ा तगड़ा मूर्ति है। आणि मग प्रभूने पाहिलं त्याच्या जीवनामध्ये एक मोठी मूर्ती आहे. वो मूर्ति को तोड़ डालने के लिए प्रभु ने कहा, आणि त्या मूर्तीला तोडून टाकण्याकरता प्रभूने त्याला सांगितलं. वो मूर्ति क्या था? आणि ती मूर्ती काय होती? वो दुनिया का धन था आणि जगाचं धन होतं. है ना। प्रभु सबको ये बात नहीं बताता आणि प्रभू सर्वांनाच ही गोष्ट नाही सांगत. वहां पर एक प्रयोग मरकोस 10:21 में लिखा है। आणि मार्क त्याचा 10 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये अशा प्रकारे शब्द प्रयोग केलेला आहे. यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्रेम किया। देखा, यीशु मसीह ने उस पर दृष्टि करके उसको प्रेम किया। देखिए, प्रेम किया। प्रियो, जिसको प्रभु प्रेम करता है प्रभु का मार्ग उसको प्रकट करता है।
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपला मार्ग प्रकट करतो. है ना। आप हमारे में दावीद हमेशा विनती करने वाली एक बात है, आणि दावीद नेहमी एक विनंती करणारी गोष्ट आहे, प्रभु तेरा मार्ग मुझको प्रकट कर। आणि हे देवा तुझा मार्ग मला दाखव. 25 वचन से उसको छोड़ना नहीं है, 25 वचन संहिता का 3-4 वचन पढ़ना। आणि स्तोत्र 25 त्याचं 3 आणि 4 वचन वाचा. पर जितने तेरी बाट जोते हैं उनमें से कोई लज्जित न होगा, परंतु जो अकारण विश्वासघाती है वे भी लज्जित होंगे। आगे। हे यहोवा अपने मार्ग मुझको दिखा हाँ। और अपना पथ मुझे बता दे, हाँ। और मुझे सत्य पर चला और हाँ। शिक्षा दे। देखा, मुझे सत्य पर चला और मुझे शिक्षा दे। आणि मला सत्याच्या मार्गावर चालव आणि मला शिक्षण दे. आज मुझे सुनने वालों में कितने लोग ये विनती प्रभु से करने के लिए तैयार है? आणि आज मला ऐकणाऱ्यांपैकी किती लोक ही विनंती प्रभूकडे करायला तयार आहे. ना कई बातें जो प्रभु कहा जाए हमको अच्छा नहीं लग रहा है, आणि पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी ज्या प्रभू आपल्याला सांगतो त्या आपल्याला चांगल्या वाटत नाही. यो प्रभु का बात हमें हर बात हमें शायद नुकसान भी होगा तो भी हमें अच्छा लगना चाहिए। आणि कदाचित काही गोष्टीच्या द्वारे आपलं नुकसान जरी झालं तरी सुद्धा त्या प्रभूने सांगितलेल्या गोष्टी आपण पालन करायला प्रभु पाहिजे. हमें जीवन की मार्ग बताता है, आणि प्रभू आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवतो. अनंत काल की हमेशा बिना रहने वाला लाभ की बात बताता है। आणि सार्वकालिक जीवनामध्ये राहणाऱ्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या प्रभू आपल्याला सांगतो. अभी ये धनवान व्यक्ति को प्रभु ने प्रेम करके उसको जीवन का मार्ग बताया, फायदा की बात बताया। आणि या श्रीमंत व्यक्तीकडे प्रभूने न्याहाळलं आणि त्याच्यावर प्रेम करून त्याला सांगितलं जीवनाच्या गोष्टी. क्या बताया? आणि काय सांगितलं? और उससे कहा, तुझमें एक बात की घटी है। देखा, सिर्फ बहुत बात नहीं, सिर्फ एक बात में तुझे सुधरना है, एक बात तुझे करेक्ट करना है। आणि खूप गोष्टी नाही तर फक्त एकच गोष्ट जी आहे ते तुला बदलायची आहे, त्याच्यामध्ये तुला सुधार आणायचा आहे. प्रियो, आज भी जीवन में अगर एक बात का बारे में अगर हमें सुनने में आ रहा है तो अपने को परखो प्रियो, उस एक बात के कारण शायद आपका आत्मिक जीवन में आप बहुत टूटा पड़ा होगा। आणि एका त्या गोष्टी संबंधाने जर आपल्याला ऐकायला मिळत असेल तर प्रियांनो तुम्ही ऐका. त्या एका गोष्टीमुळे तुम्ही आपल्या जीवनामध्ये खूप असे तुटलेल्या अवस्थेमध्ये राहाल. देखिए, प्रभु का एक भी बात आपको अयोग्य ठहरा सकता है। आणि प्रभूची एकच गोष्ट तुम्हाला अयोग्य ठरू शकते. आपको प्रभु से और प्रभु के राज्य से आपको दूर कर सकता है, आणि तुम्हाला प्रभूपासून आणि प्रभूच्या राज्यापासून दूर नेऊ शकते. अनंत जीवन में आप प्रभु से हमेशा के लिए दूर हो सकता है। आणि सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही प्रभूपासून निरंतर करता दूर जाऊ शकता. ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका. अभी प्रभु ने कितना सरल बात उसको बताया, आणि प्रभूने किती सरळ गोष्ट त्या ठिकाणी त्यांना सांगितली. क्योंकि प्रभु उस व्यक्ति का प्रभु होकर के उस व्यक्ति को अनंत जीवन के मार्ग में ले चलना चाहता था। आणि प्रभू त्या व्यक्तीचा प्रभू होऊन त्याला सार्वकालिक जीवनाच्या मार्गामध्ये घेऊन जायची इच्छा होती. परंतु अभी तक वो एक दूसरा प्रभु के अधीन में, आणि अजूनपर्यंत तो एक वेगळ्याच्या प्रभूच्या अधीन आहे. उस प्रभु को उनसे हटाना है, आणि त्याला त्या प्रभूपासून वेगळं करायचं आहे. उसके लिए प्रभु ने बहुत सरल मार्ग बताया, आणि त्याच्या करता प्रभूने त्याला खूप सरळ मार्ग दिला. लेकिन प्रभु का मार्ग उसको अच्छा नहीं लगा। आणि प्रभूचा मार्ग त्याला नाही आवडला. आज भी बहुत लोग है, प्रभु की भजन, प्रभु की मार्ग बहुत लोगों को अच्छा नहीं लगता। आणि आजही पुष्कळ लोक आहे की त्यांना प्रभूचा मार्ग चांगला वाटत नाही. अब यहाँ पर क्या हुआ? आणि या ठिकाणी काय झालं? जा, जो कुछ तेरा है उसे बेचकर कंगालों को दे और तुझे स्वर्ग में धन मिलेगा, और आकर मेरे पीछे हो ले। देखो भैया, अभी ये जो कुछ भी उसके पास है कौन दिया था? आणि जे काही त्याच्याकडे आहे त्याला कोणी दिलं होतं? वो जन्म होने के समय में साथ में कुछ लेकर आया था क्या? आणि जन्म झाल्यानंतर सोबत काही घेऊन आला होता का? है ना। पहला कुरिन्थी 4 अध्याय का 7 वचन में लिखा है, पहिले करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये असं लिहिलं आहे, क्योंकि तुम में और दूसरों में कौन भेद करता है, और तेरे पास क्या है जो तूने दूसरे से नहीं पाया, और जबकि तूने दूसरों से पाया है तो उसका घमंड क्यों करता है कि तूने मानो नहीं पाया। देखिए, ये जो भी आपके पास मिला है दूसरे से, मेरे से प्रभु से पाया है, तो फिर क्यों ऐसा हमारा घमंड करता? आणि तुझ्याकडे जे काय आहे ते सर्व काही प्रभूने तुला दिलेलं आहे, मग तू का गर्व करतो? Praise the Lord. Praise the Lord.
प्रियो, प्रभु जो कहता है उसको मानने के लिए एकदम तैयार रहना कितना जरूरी बात है। आणि प्रभू जे काही सांगतो ते पालन करण्यामध्ये आपण तयार राहणं किती गरजेचं आहे. लेकिन ये व्यक्ति अपनी उस विचारों में धोखा खा करके वो दुखी होकर के प्रभु से दूर चला गया। आणि तो व्यक्ती आपल्याच विचारामध्ये फसला गेला आणि दुःखी होऊन निघून गेला. मैं आपको आज भी जो प्रभु का वचन सुनता है, आणि आजही तुम्ही जे प्रभूचं वचन ऐकता, मैं एक बात आपको पूछना चाहता हूँ। एक गोष्ट तुम्हाला विचारू इच्छितो. प्रभु आपके पास खड़ा है, आणि प्रभू तुमच्या जवळ उभा आहे. प्रभु एक सवाल आपसे पूछता है, आणि प्रभू एक प्रश्न विचारत आहे. वो क्या मालूम है? आणि तो प्रश्न काय ठाऊक आहे? मतलब जो प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद में जो पतरस को पूछा था, वही सवाल आज भी इस समय में प्रभु का वचन सुनने वाला सबके सामने खड़ा होकर प्रभु आपको पूछ रहे हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर पेत्राला विचारलेला जो प्रश्न आहे तोच प्रश्न आज या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहे. एकदम प्रभु के लोगों को मालूम हो गया कि वो क्या बात है। आणि प्रभूच्या लोकांना समजलं की ती काय गोष्ट आहे. पढ़ लीजिए आप आणि 21 का 15 योहान यूहन्ना त्याचा 21 अध्याय त्याचं 15 वचन. हे शिमोन, यूहन्ना के पुत्र, क्या तू इनसे बढ़कर मुझसे प्रेम रखता है? उसने उसे कहा, हाँ प्रभु, तू जानता है कि मैं तुझसे प्रीति रखता हूँ। हाँ, देखिए वहां पर बहुत 153 बड़े बड़े मछलियां पड़े हैं, जाल पड़े हैं, बोट पड़े हैं। ये माया है, ये माया है। प्रभु बोलता है इनसे बढ़ करके, इस माया से बढ़ करके तुम मुझको प्रेम करता है। आणि त्या ठिकाणी 153 मोठे मोठे मासे पडलेले आहे. आणि प्रभू त्याला विचारत आहे, हे जे आहे ते सगळं काही व्यर्थ आहे, याच्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? इन सब से बढ़ करके वहां पर मछली है, जाल है, बोट है, इन सब से बढ़ करके तुम मुझे प्यार करता है। आणि त्या ठिकाणी 153 मोठे मोठे मासे आहेत, जाळे आहे आणि त्या ठिकाणी तारू सुद्धा आहे. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्याला अशा प्रकारे म्हणत आहे, विचारत आहे की या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? इससे प्रेम करना वो माया है, व्यर्थ बात। आणि याच्यावर प्रेम करणं सर्व व्यर्थ आहे. प्रभु से प्रेम करना वही है हमें एकमात्र लाभ की बात। आणि प्रभूवर प्रेम करणं हे एकमात्र फायद्याची गोष्ट आहे. हमारे जीवन में हमें पारखना भी, आणि आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचं सबसे बढ़कर सगळ्यात जास्त. देखिए हमें प्रभु की लायक बनाना, ना लायक बनाना, ये प्रभु को हम देने वाला उस प्रेम के ऊपर निर्भर है। आणि प्रभू करता आपण लायक ठरणं किंवा नालायक ठरणं हे सर्व काही प्रेम जे करतो प्रभू त्याच्यावर आहे. यहाँ पर मैं और एक मत्ती की सुसमाचार से 10 अध्याय का 37-38 वचन भी आपको पढ़ाना चाहूंगा। आणि मग ते त्याचा 10 अध्याय 37-38 वचन सुद्धा मी वाचायला सांगेन. जो माता या पिता को मुझसे अधिक प्रिय जानता है वह मेरे योग्य नहीं, और जो बेटा या बेटी को मुझसे अधिक प्रिय जानता है वह मेरे योग्य नहीं, और जो अपना क्रूस लेकर मेरे पीछे न चले वह मेरे योग्य नहीं। देखिए आज मैं मसीह की योग्य जीवन, मसीह की लायक जीवन बिताता है कि नहीं, ये बात हमें सुनने वाला सब पवित्र लोग पारखो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला योग्य किंवा साजेचं जीवन आपण जगतो का नाही हे प्रत्येक पवित्र भक्ताने पारखायला पाहिजे. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. अब इस विषय को मतलब अपने जीवन में हम प्रभु से बढ़ करके और कोई भी बात से प्रेम करता है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त अधिक दुसऱ्या कुठल्या गोष्टीला आपण प्रेम देतो का? हम अपनी माँ बाप से प्रेम नहीं करना, उसका अर्थ ऐसे नहीं कि प्रेम नहीं करना, लेकिन प्रभु से बढ़ करके कोई बात को प्रेम करेगा तो हम प्रभु का योग्य नहीं। आणि कुणी आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा जास्त कुठल्याही गोष्टीवर प्रेम करायचं नाहीये, मग आपल्या आई वडिलांवर सुद्धा नाही. है ना, माँ बाप से या भाई बहन से या बच्चों से, जीवन अपने प्राण से अगर हम प्रेम करता है तो प्रभु बोलता है कि तुम मेरी योग्य नहीं। आणि मग प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा जास्त आपण आपले आई वडील, भाऊ बहीण एवढंच नाही तर आपण आपल्या जीवावर जर प्रेम करतो तो प्रभू असं म्हणतो तो माझ्याकरता योग्य नाही. मैं आपको एक खास बात बोलने के लिए आ रहा हूँ, वो ध्यान से सुनना। आणि एक विशेष गोष्ट मी सांगायला जात आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आज भी आप एक सच्चा मसीह जीवन बिता पा रहा है क्या? आणि आजही तुम्ही खरं ख्रिस्ती जीवन जगू शकत आहात का? और एक बार ध्यान से सुनना,
आणि एक पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. आप आज भी एक सच्चा मसीह जीवन बिता पा रहा है क्या? आणि आजही तुम्ही खरी ख्रिस्ती जीवन जगू शकत आहात का? क्या है मसीह जीवन? आणि ख्रिस्ती जीवन काय आहे? है ना, उसका सच्चाई आप थोड़ा जानना। आणि त्याचं सत्य जरा तुम्ही जाणून घ्या. ये दुनिया में सभी लोग जीने के बाद में मरता है, परंतु मसीह जीवन मरने के बाद जीता है। ध्यान से सुनना। आणि या जगामध्ये सगळे लोक जीवन जगल्यानंतर मरतात, पण जे खरे ख्रिस्ती आहे जगत असताना ते मरतात नहीं, मरने के बाद जीता। आणि मेल्यानंतर ते जीवन जगतात. और एक बार नहीं, 2 बार सुन लो। आणि एकदा नाही तर दोनदा ऐका. दुनिया में सभी लोग जीने के बाद में मरता है, आणि जगामध्ये सगळे लोक जगल्यानंतर मरतात, परंतु मसीह जीवन मरने के बाद जीता है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते मेल्यानंतर जगतात. फर्क समझ में आया? फरक लक्षात आला का? अभी मैं समझाऊंगा। आता मी सांगेल. हाँ, देखो, मैं एक मसीह जीवन अभी तक बिता रहा है कि नहीं, ये ठीक से जानने के लिए ये बात आपको बता रहा हूं। आणि मी खरं ख्रिस्ती जीवन जगत आहे का नाही हे पडताळण्याकरता चांगल्या प्रकारे समजून घ्या. है ना, कई लोग बोलते ना हम पहले से मसीह है, ऐसा पहले से मसीह होकर के जीने वाला जीवन में है ही नहीं प्रिय मसीह जीवन। आणि पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही सुरुवातीपासून ख्रिस्ती असं सुरुवातीपासून असणारे जे ख्रिस्ती असं ख्रिस्ती जीवन नाहीये. मसीह जीवन मरने के बाद में जीने वाला जीवन। आणि ख्रिस्ती जीवन मेल्यानंतरच जगणारं ते जीवन आहे. मैं इसलिए इस विषय को समझने के लिए मैं बार बार आपको बता रहा हूँ, देखो दुनिया के सभी लोग जीने के बाद में मरता है, परंतु मसीह लोग मरने के बाद में जीता है। आणि हा विषय समजून सांगत असताना वारंवार मी तुम्हाला सांगतो जगाचे लोक जगल्यानंतर मरतात, पण ख्रिस्ती जीवन जे आहे ते मेल्यानंतर जगणारं आहे. अभी वो बात को मैं आपको वचन के द्वारा समझा। आणि आता ही गोष्ट वचनाच्या द्वारे सांगतो. ऐसा कुछ भी कहने से क्या है, वो बात को वचन के द्वारा समझाना चाहिए ना। आणि ही गोष्ट वचनाच्या द्वारे समजून सांगायला पाहिजे और ना. अपन कभी वचन के बाहर नहीं जाता भी। आपण वचनाच्या बाहेर कधी जात नाही और प्रेम. हमेशा हमेशा इस आत्मिक बातों का उसको उस भेद को जानना जरूरी बात है। आणि ते रहस्य जाणणं गरजेचं आहे. है ना, दूसरा तिमोथी 2 अध्याय का 11-12 वचन। दुसरं तिमोथेला पत्र 2 अध्याय 11-12 वचन. देखिए ये वचन क्या कहता है। आणि बघा हे वचन काय सांगतं. ये बात सच है कि यदि हम उसके साथ मर गए हैं, हाँ, देखा आपने ध्यान देना। यदि हम उसके साथ मर गया तो, देखा, यीशु मसीह के साथ हम मर गया तो उसके साथ जिएंगे भी। देखा, तभी उसके साथ जिएगा। ये बहुत बड़ी बात है ना। आणि आपण जर त्याच्या सोबत मेलो तरच आपण त्याच्या सोबत जिवंत राहू. प्रियो, आज हमको ये बात को जानना है, समझना है, पहचानना है कि मैं मसीह के साथ मरा है कि नहीं। आणि आपण आज या गोष्टीला जाणायचं आहे, समजून घ्यायचं आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत मेलो का नाही. देखो, जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह के सुसमाचार सुन लेता है आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो और वो प्रभु यीशु मसीह को जब अपना दिल देता है, आणि मग त्या वेळेला तो प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय देतो, उसके जीवन में क्या हो गया, त्याच्या जीवनामध्ये काय होतं. वो व्यक्ति पापों के लिए मर जाता है। आणि तो व्यक्ती पापाकरता मरून जातो. उसका पुराना मनुष्य खत्म हो गया। आणि त्याचा जुना मनुष्य मरतो. ऐसा लोगों को प्रभु में बपतिस्मा दिया जाता है। अशा लोकांना प्रभु मध्ये मग बाप्तिस्मा दिला जातो. देखो, मतलब बहुत विस्तार से कहने के लिए अभी बहुत विषय गंभीर आ गया, फिर भी आपको ध्यान से सुनते जाना, आपको प्रभु जरूर प्रकाश देगा। आणि विस्तार रीतीने सांगण्याकरता वेळ नाहीये, वेळ आता संपत आली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत जातो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला समजेल. रोमियों का पत्र उसकी 6वां अध्याय का 3-4 वचन में जब हम पढ़ता है, रोमकाराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचन मध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. क्या तुम नहीं जानते कि हम सब जिन्होंने मसीह यीशु का बपतिस्मा लिया उसकी मृत्यु का बपतिस्मा लिया, अतः उस मृत्यु का बपतिस्मा पाने से हम उसके साथ गाड़े गए। देखा, हम मर भी गया, गाड़ा भी गया, आपण मेलो पण आणि पुरल्या पण गेलो. फिर जीने के लिए आणि मग जगण्याकरता, ताकि जैसे मसीह पिता की महिमा के द्वारा मरे हुओं में से जिलाया गया, वैसे ही हम भी नए जीवन की सी चाल चले। देखा, नया सरीका का जीवन बिताने के लिए प्रभु यीशु मसीह के साथ मर गया, गाड़ा गया, और अभी हम जो जी रहा है नया सरीका का जीवन, नया जीवन। आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तासोबत मारल्या सुद्धा गेलो आणि पुरल्या सुद्धा गेलो, आणि आता आपण नवीन पद्धतीच्या जीवनामध्ये चालायचंय. अभी हमारा क्या हो गया, आता काय झालं, मर गया, आपण मेलो. मरा हुआ लोग जीते हैं। आणि जे मेलेले लोक आहेत ते जगतात.
कैसे जीता, आणि कसं जगता, किसके लिए जीता, कोणाकरता जगता, फिर अपने लिए नहीं जीता। आणि आपल्याकरता नाही जगत। हम प्रभु की सुसमाचार सुन करके प्रभु को ग्रहण करने तक हम अपने लिए जिया, आणि प्रभूची सुवार्ता ऐकून त्याचा स्वीकार करेपर्यंत आपण आपल्याकरता जगलो, प्रभु को ग्रहण करने के बाद ऐसे नहीं। आणि प्रभूचा स्वीकार केल्यानंतर असं नाही। अभी बहुत लोग प्रभु प्रभु कहता है। आणि पुष्कळ लोक प्रभू प्रभू म्हणतात। मैं इस बात को बहुत बार संदेशों में बताया, लेकिन आज ये भी मैं आपको एक नया गहरा प्रकाश देना चाहता हूँ। आणि पुष्कळ वेळा तुम्हाला मी संदेशामध्ये सांगितलं, पण अजून एकदा खूप गहन असा प्रकाश मी देऊ इच्छितो। बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका, क्योंकि आपने यीशु मसीह को प्रभु मानकर अंगीकार करने के द्वारा ही आपको उद्धार होता है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू मानल्यानंतरच तुमचं तारण होतं। तो प्रभु मानने का अर्थ क्या? आणि प्रभूला प्रभू मानणं याचा अर्थ काय? आज भी बहुत लोग यीशु मसीह को प्रभु प्रभु कहता तो है, आणि आजही पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताला प्रभू प्रभू म्हणतात तर आहे, आप भी ऐसे कहता है, आणि तुम्ही सुद्धा असं म्हणता, लेकिन आपको मालूम है प्रभु कहने का अर्थ क्या है? आणि प्रभू बोलणं याचा अर्थ काय तुम्हाला ठाऊक आहे का? जब लूका 6:46 में प्रभु ने प्रभु प्रभु कहने वाले लोगों को एक बात पूछा ना, आणि लूक 6:46 वचनामध्ये लोक प्रभूला प्रभू प्रभू म्हणून हाक मारत होते, त्यावेळेला प्रभू असं म्हटला, क्या बोला? जब तुम मेरा कहना नहीं मानते तो क्यों मुझे हे प्रभु कहते हो? हाँ, देखा, मतलब मेरी तुम कहना ही नहीं मानता तो फिर मुझे प्रभु प्रभु क्यों कहता? आणि माझ्या आज्ञेचं जर तुम्ही पालनच करत नाही तर मला प्रभू प्रभू का म्हणता? प्रभु कहने का अर्थ क्या है? आणि प्रियांनो, प्रभू बोलण्याचा अर्थ काय आहे? मैं मेरा प्रिय पवित्र भाई बहनों को ये बात को थोड़ा समझाना चाहता हूँ। आणि माझे जे प्रिय भाऊ आहेत त्यांना मी एक गोष्ट समजून सांगू इच्छितो। प्रभु कहने का अर्थ है, आणि प्रभू म्हणणं याचा अर्थ हा आहे, प्रभु मैं तेरा गुलाम और तू मेरा स्वामी। आणि प्रभू मी तुझा गुलाम आणि तू माझा स्वामी। समझा है? लक्षात आलं? एक गुलाम हमेशा स्वामी का हर बात को जानने के लिए मानने के लिए तैयार रहता है, आणि एक गुलाम जो आहे तो आपल्या स्वामीची प्रत्येक गोष्ट पालन करण्याकरता तयार राहतो। एक गुलाम कभी भी स्वामी की कोई भी बात को डिसोबे नहीं करेगा, नहीं मानने वाला सवाल ही नहीं। आणि एक गुलाम जो आहे त्याच्या स्वामीने दिलेली एकही आज्ञा पालन करणार नाही असा प्रश्नच नाही। इसका मतलब याचा अर्थ, जो व्यक्ति प्रभु यीशु को अपना प्रभु माना है तो वो व्यक्ति ये कह रहा है, प्रभु यीशु मैं आपका गुलाम और आप मेरा स्वामी। आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणतो याचा अर्थ या गोष्टीचं तो प्रमाण देतो किंवा त्याच्या या बोलण्याच्या द्वारे तो स्पष्ट करतो की प्रभू येशू ख्रिस्त मी तुझा गुलाम आहे आणि तू माझा स्वामी आहे। बोले कि मतलब अभी मैं तेरा है और तेरा इच्छा दिवाने के लिए तूने मुझको खरीद करके अपनाया है, आणि मी तुझा आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तूला मला विकत घेतलेला आहे आणि माझा स्वीकार केलेला आहे। एक गुलाम को स्वामी खरीदता है आणि एका गुलामाला स्वामी जो आहे तो विकत घेतो, और मसीह जीवन वास्तव में ऐसा है ही। आणि ख्रिस्ती जीवन खरोखर तसं आहे। परंतु बहुत लोगों ने अभी तक ये ज्ञान का वो सच्चा प्रकाश नहीं पाया। आणि पुष्कळ लोकांनी या ज्ञानाचा खरा प्रकाश नाही प्राप्त केला। पहला कोरिन्थी 6:19 में वो वचन कहता है, आणि पहिले करंदीकराचं पत्र 6:19 वचनामध्ये वचन असं सांगतं, क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम्हें बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो? तुम अपने नहीं हो, आणि तुम्ही स्वतःचे नाही आहात। प्रियो, एक उद्धार पाया व्यक्ति, हर एक पवित्र जन, एक मसीह व्यक्ति ये जानना है तुम अपने नहीं है। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्तीने जाणायचंय की मी स्वतःचा नाहीये। हम किसका बन गया? मग आपण कोणाचे झालो? मैं प्रभु यीशु मसीह का बन गया, आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा झालो। यीशु मसीह की बन गया तो यीशु मसीह मिल गया तो फिर मैं क्या करना चाहिए? आणि प्रभू येशू ख्रिस्त जर मला मिळालाय तर मी काय करायला पाहिजे? जैसा प्रेरित पौलुस को जब प्रभु मिल गया, आणि प्रेषित पौलाला ज्या वेळेला प्रभू भेटला, तब प्रेरितों का 22 अध्याय का 10 वचन में पौलुस पूछने वाला एक बात है। आणि प्रेरितों का 22 का 10 आणि प्रेषितांचे कृत्य 22 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, तब मैंने कहा, हे प्रभु मैं क्या करूं? देखा, हे प्रभु मैं क्या करूं? मतलब तेरी आज्ञा क्या है? मैं तेरा गुलाम, मैं तेरा दास,
आपकी आज्ञा क्या है, मैं तैयार हूँ। आणि मग त्या ठिकाणी तो उठून असं म्हणतो की प्रभू मी काय करू, याचा अर्थ काय की प्रभू मी तुझा गुलाम आहे, सांग आता मी काय करावं. मैं पूर्ण रूप में मैं प्रभु का बन गया प्रियो। आणि संपूर्णरित्या मी प्रभूचा झालो. प्रभु मेरा मतलब पूर्ण रूप में मेरा नियंत्रण करने वाला, कंट्रोल करने वाला पूर्ण सर्वाधिकारी है। आणि संपूर्णरित्या माझ्यावर नियंत्रण करणारा प्रभु माझा सर्वाधिकारी आहे. प्रभु का आज्ञा का इंतजार में रहने वाला एक अनुभव है मसीह जीवन। आणि प्रभूच्या आज्ञेची वाट पाहत राहणारा आहे ते ख्रिस्ती जीवन. और वास्तव में आप प्रभु के साथ अगर मर गया, मर करके जीने वाला मसीह जीवन में ये बात तो पक्की बात है। आणि जे मेलेल्यातून जिवंत झालेल्या पैकी जे राहतील त्यांच्यामध्ये ही गोष्ट निश्चितच राहील. मैं और भी एक दो वचन को सरल रूप में आपको समझाने के लिए कहना चाहूंगा। दूसरा कोरिन्थी 5 अध्याय का 15 वचन, दुसरे कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 14 में पढ़िएगा, 14-15 14-15 वचन. क्योंकि मसीह का प्रेम हमें विवेश कर देता है, इसलिए कि हम ये समझते हैं कि हम ये समझते हैं। अभी भी बहुत लोग समझते नहीं है, आणि अजूनही पुष्कळ लोक समजत नाही. परंतु पौलुस यहाँ पर बोलता है कि हम ये बात को समझते हैं। आणि प्रेषित पौल म्हणतो की या गोष्टी आम्ही समजतो. क्या समझते हैं? ते काय समजतात कि जब एक सबके लिए मर गया प्रभु यीशु मसीह हम सबके लिए मर गया, तो सब मर गए। देखो मरा है कि नहीं? आणि मेलेले आहे का नाही. मसीह जीवन कब स्टार्ट होता है फिर? आणि ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठे होते. प्रभु यीशु मसीह मेरे लिए, मेरी पापों के लिए मर गया, ये ज्ञान हमें पुराना नियम को समाप्त करके नया जीवन में प्रवेश करने के लिए एक मृत्यु के अनुभव में ले जाता है। आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्या करता मेला, हे नवीन जुनं जीवन, संपूर्ण नवीन जीवनामध्ये प्रवेश करण्याकरता आपल्याला ते सहाय्य करतं. ये बात को जानना है। आणि या गोष्टीला जाणा. अभी पौलुस बोलता है कि प्रभु की प्रेम हमको विवेश करता है। आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणतो की ख्रिस्ताची प्रीती आम्हाला भाग पाडते. प्रभु हमको कैसे प्रेम किया? आणि प्रभूने आपल्यावर कसं प्रेम केलं. प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो कालवरी सूली की ओर देख। आणि कल्वरी वधस्तंभावर पहा. तूने कभी कालवरी सूली की ओर दृष्टि उठाया? आणि कधी कल्वरी वधस्तंभाकडे तू आपलं लक्ष लावलं का. वो कौन है? वो विलोप होकर पड़ा है। आणि तो कोण आहे का एवढा विद्रूप होऊन पडलेला आहे. इतना मार खा करके सिर पर उस कांटों का मुकुट बना करके पूरा शरीर छेदा हुआ अनुभव में इतना नग्न होकर के सूली पर दो चोरों के बीच में पड़ा है। आणि इतका मार खाऊन काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर आहे आणि शरीरावर इतक्या प्रकारचे घाव आहे आणि दोन चोरांच्या मध्ये त्याला टांगलेला आहे. कौन है वो? तो कोण आहे. क्यों ऐसे हुआ? आणि असं का झालं. इतना भयंकर पाप उसने क्या किया? आणि एवढं भयंकर पाप त्याने काय केलं. प्रियो, सूली, जिसने सूली को नहीं जाना उसने प्रेम को नहीं जाना। आणि ज्याने कोणी वधस्तंभाला नाही ओळखलं त्याने प्रेमाला नाही ओळखलं. आप अगर उस प्रेम को अगर कभी देखा है तो, आणि जर तुम्ही त्या प्रेमाला पाहिलं आहे तर आप ये दुनिया को प्रेम करने के लिए कभी नहीं जाएगा। आणि मग या जगावर प्रेम करण्याकरता तुम्ही कधी जाणार नाही. जिसने सूली की उस महान प्रभु का प्रेम को देखा है तो, आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या त्या महान प्रेमाला पाहिलं आहे तर प्रियो, मुझको, मुझ पापी को और आपको बचाने के लिए प्रभु के पास और एक मार्ग नहीं था। आणि तुम्हाला मला वाचवण्याकरता प्रभूकडे दुसरा मार्ग नव्हता. पिता ने हमारे लिए अपने एकलौता पुत्र को दे दिया। आणि पित्याने आपल्याकरता त्याचा एकुलता एक पुत्र दिला. उस कालवरी सूली प्रभु का हमारे लिए प्रदर्शन, प्रेम का प्रदर्शनशाला है। आणि ते कल्वरी वधस्तंभ प्रभूचं आपल्या संबंधाने एक प्रेमाची शाळा आहे. उस सूली में प्रभु यीशु मसीह ने हमारा पापों को नहीं, हमारा पुराना मनुष्यत्व को लेकर के हमारे लिए प्रायश्चित का बलिदान किया. आणि त्या वधस्तंभावर आपलं फक्त पापच नाही तर आपला जुना मनुष्य सुद्धा सोबत घेऊन जाऊन प्रायश्चित्ताचं अर्पण केलं. उस प्रेम को जब हम जानते हैं, आणि त्या प्रेमाला ज्या वेळेला आपण जाणतो उसका सच्चा पहचान हमें मिल जाता है। आणि त्याचं खरी ओळख ज्या वेळेला आपल्याला प्रभु ये भेटते दुनिया में जो भी काम करेगा उस प्रेम में विवेश होकर करेगा। आणि जगामध्ये राहत असताना आपण जे काय काम करू त्या प्रेमाच्या मध्ये राहून ते करायचं आहे. उस प्रेम में होकर के जो भी काम करता है
वही व्यक्ति सच में एक सच्चा मसीह व्यक्ति है। आणि त्या प्रेमामध्ये राहून जे काम करतो तो व्यक्ति खरा खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. यहाँ पर पौलुस कहता है या ठिकाणी पाऊल असं म्हणतो मसीह की प्रेम हमको विवेच करता है। आणि ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं. जब एक व्यक्ति सबके लिए मर गया, आणि ज्या वेळेला एक व्यक्ती सगळ्यांकरता मेला हम सब मर गया। आणि आपण सगळे मेलो. कौन सब मर गया? आणि सगळे कोण मेले? जो भी विश्वास किया वो सब। आणि ज्यांनी कोणी विश्वास केला ते सगळे. जिसको विश्वास नहीं है उसको इसका लाभ नहीं, आणि ज्याला कोणाला विश्वास नाही त्याला याचा फायदा नाही. और जो जिसने विश्वास किया आणि ज्याने विश्वास केला वो सब प्रभु के साथ मर गया। आणि ते सगळे लोक प्रभू सोबत मेले. फिर आगे क्या लिखा? तो पुढे काय लिहिलंय? जो मर गया तो फिर आगे भी मैं बोला ना, मसीह जीवन मर करके जीने वाला जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन मेल्यानंतर जगणारं जीवन आहे. वो जीवन फिर हम अपने लिए जीने वाला जीवन नहीं, आणि मग ते जीवन आपल्याकरता जगणारं जीवन नाहीये. वो जीवन अपनी मनमानी के जीवन नहीं। आणि ते जीवन आपल्या मनमर्जीचं जीवन नाहीये. बहुत ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका. आज हमारा जीवन कैसा है? आणि प्रियानो आज आपलं जीवन कसं आहे? हमको जो अच्छा लग रहा है वो काम कर रहे हैं क्या? आणि आपल्याला जे चांगलं वाटतं ते काम आपण करतो का? वो मसीह जीवन नहीं प्रिय। ते ख्रिस्ती जीवन नाही प्रियानो. यहाँ पर प्रभु का वचन में हमारे लिए लिखा हुआ बात यह है कि जो आगे को जो लोगों ने मर गया है, जो लोगों ने प्रभु यीशु पर विश्वास किया है, आगे को वो अपने लिए नहीं जीता। आणि जे लोक प्रभू करता मेलेले आहे ते याच्या नंतरचं जीवन आपल्या स्वतः करता जगत नाही. आज आप जीता है तो, आज जर तुम्ही जगत आहात तर, आप खाता है तो, तुम्ही जर खात आहात तर, आप बोलता है तो, तुम्ही जर बोलत आहे तर, आप चलता है तो, तुम्ही चालत आहात तर, आप लेटता है तो, तुम्ही जर झोपता तर, आप सोचता है तो, तुम्ही विचार करता तर, किसके लिए? कोणा करता? आप थोड़ा ध्यान से सुनो भी। आणि थोडं लक्ष देऊन ऐका प्रियांनो. समय एकदम निकट है। आणि वेळ खूप जवळ आलेली आहे. हम प्रभु के आगमन के एकदम निकट घड़ी में, आणि प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आलेलो आहोत. हमारे जीवन को हमें जो भी जहां पर भी सही करना है आणि आपण आपलं जीवन जे आहे ज्या ठिकाणी योग्य करायचं तिथे करायचं आहे. ये वचन कहता है। हे वचन असं सांगतं. फिर हम में से जो हम प्रभु पर विश्वास करके हम प्रभु के साथ सब मर गया है तो, आणि प्रभूवर विश्वास करून आपण सगळे जे मेलो आहोत और वो इस निमित्त सबके लिए मरा, इस निमित्त सबके लिए मरा, आणि इस निमित्त सबके लिए मरा। आणि यासाठी तो सगळ्यांकरता मेला. किस निमित्त? कुठल्या कारणाने? जो जीवित है वे आगे को अपने लिए न जिए, परंतु उसके लिए जो उनके लिए मरा और फिर जी उठा। देखिए, मैं आपको कोई न्याय नहीं कर रहा हूं, आणि बघा तुमचा मी न्याय नाही करत आहे. परंतु जो मसीह जीवन जो है मर करके जीने वाले जीवन, वो किसके लिए जीना है? अपने लिए नहीं, जो हमारे लिए मरा और जी उड़ा उसके लिए जीने वाला जीवन है। आणि मग ख्रिस्ती जीवन कोणाकरता जगायचंय? ते आपल्याकरता नाही, तर जो माझ्या करता मेला आणि पुन्हा जिवंत झाला त्याच्या करता जगायचं आहे. मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? आप कोई काम नहीं करना, ऐसा है क्या? तुम्ही काही काम नाही करायचं असं आहे का? नहीं, काम करो प्रियो। आणि काम करा प्रियांनो. काम करने के लिए कौन मना किया? आणि काम करण्याकरता कोणी मनाई केली? और वो काम का लक्ष्य क्या, या वो काम कौन करना चाहिए और किसके लिए करना चाहिए, ये जानना। आणि ते काम आपण कोणाकरता करायचं आहे आणि कशासाठी करायचं हे जाणायचंय. कोलोसियों का पत्री उसका 3रा अध्याय, कलसीकराचं पत्र 3रा अध्याय उसका 22 से पढ़। त्याच्या 22 वचनाच्या पुढे वाचा. हे सेवको, जो शरीर के अनुसार तुम्हारे स्वामी है, सब बातों में उनकी आज्ञा का पालन करो, मनुष्य को प्रसन्न करने वालों के समान दिखाने के लिए नहीं, परंतु मन की सिधाई और परमेश्वर के भय से जो कुछ तुम करते हो तन मन से करो, यह समझकर कि मनुष्य के लिए नहीं परंतु परमेश्वर के लिए करते हो, क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इसके बदले प्रभु से निराश मिलेगी। देखो, इससे बदले, देखो सबसे बड़ी बात है, तुम उसका 23 वचन में थोड़ा जोर देना, 23 वचन वापस पढ़ना। जो कुछ तुम करते हो, जो कुछ तुम करते हो। देखिए, हम प्रभु में आने के बाद में जो कुछ भी हम कर रहा है, आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपण जे काय करत आहोत तन मन से करो, तन मन से करो, यह समझकर कि मनुष्य के लिए नहीं परंतु परमेश्वर के लिए करते हो। देखा,
है। जो भी हम कर रहा है वो हमारा उद्धारकर्ता प्रभु के लिए और प्रभु का महिमा के लिए करते हैं। आणि आपण जे काय करतो ते आपला तारण करता प्रभूसाठी करतो. प्रियो, मसीह जीवन क्या है? प्रियानो, ख्रिस्ती जीवन काय आहे? है ना, मतलब प्रभु यीशु में विश्वास करके मर करके जीने वाले जीवन है। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून मरून जगणारं जीवन आहे. तो उसमें हम हमारे लिए नहीं जीता, आणि मग त्याच्यामध्ये आपण आपल्या करता नाही जगत, हमारे लिए जीवन दिया हुआ प्रभु के लिए जीता। आणि आपल्या करता जीवन दिलेला त्या प्रभू करता हम आपण जो भी काम करता है आणि आपण जे काय काम करतो वो काम करने का लक्ष्य प्रभु का महिमा है। आणि तो काम करण्याचा उद्देश प्रभूचा गौरव आहे. एक और वचन पढ़कर मुझे मालूम है समय थोड़ा ज्यादा हो गया, मेरा लक्ष्य में मेरे को पहुंचना चाहिए, समय उधर नहीं आया। आणि मला जिथपर्यंत ते सांगायचं होतं तिथपर्यंत सांगता नाही आलं. हाँ, लेकिन फिर भी मैं एक वचन पढ़कर समाप्त करना चाहूंगा। आणि एक वचन वाचून या ठिकाणी मी थांबेल. जब मानव प्रभु में विश्वास किया हुआ प्रेरित पौलुस का गवाही का एक शब्द, आणि प्रभू मध्ये विश्वास केलेल्या प्रेषित पौलाच्या साक्षीचा एक शब्द, गलातियों 2:20, गलातीकराचं पत्र 2 अध्याय 20 वचन. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, अब मैं जीवित न रहा पर मसीह मुझ में जीवित है, और मैं शरीर में अब जो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है, जिसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया। देखिए, अभी प्रेरित पौलुस का जीवन का एकमात्र लक्ष्य क्या है? आणि प्रेषित पौलाच्या जीवनाचा एक मात्र उद्देश काय आहे? प्रेम. जिसने जो मुझे प्रेम करके, मुझे व्यक्तिगत रीति में वो बात को गवाही देता है कि जो मुझे, हमें नहीं, मुझे प्रेम करके मेरे लिए अपने आप को दिया. आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणत नाही की आमच्या करता, असं नाही म्हणत आहे, तर तो वैयक्तिकरित्या तो म्हणतो माझ्या कर, म्हणजे त्याने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्या करता तो वधस्तंभावर मेला. क्योंकि प्रेरित पौलुस बोलता है कि मैं भी मर करके अभी मसीह के लिए जी रहा हूँ. आणि प्रेषित पौल म्हणतो मी सुद्धा मेलो आणि ख्रिस्तासाठी आता जिवंत आहे. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, मसीह जीवन क्या है? आणि प्रियानो, ख्रिस्ती जीवन काय आहे? मर करके जीने वाले जीवन है. मरून जगणारं जीवन आहे. अभी हमारे लिए मृत्यु नहीं. आणि आता परत आपल्या करता मरण नाही. बोलने का अर्थ प्रभु के आगमन देर हो गया तो शारीरिक रीति में हम दुनिया से जाएगा. आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर झाला तर शारीरिकरित्या आपण जाऊ, मृत्यु होगा, ते मरण होईल. परंतु वो मृत्यु नहीं, आणि ते मरण नाही, क्योंकि हम अनंत जीवन में हैं. कारण आपण सार्वकालिक जीवनात हम आहोत तुरंत प्रभु से मिल जाएगा. आणि लगेच आपण प्रभूला भेटू. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, आज हमारा जीवन मतलब सच्चाई के पीछे है या मिथ्या या व्यर्थ या माया के पीछे? आणि आज आपलं जीवन जे आहे सत्याच्या पाठीमागे आहे की जे नाश होणारं माया आहे त्याच्या पाठीमागे आहे. बहुत कुछ आपको बोलने के लिए रह गया है आणि खूप काही सांगण्याकरता राहिलंय, लेकिन समय को देख करके मैं यहाँ पर रुकता हूँ. आणि वेळ बघून या ठिकाणी मी थांबतो. प्रियो, मैं एक सच्चा मसीह है क्या? प्रेरणो, मी खरा ख्रिस्ती आहे. मैं अपने आप को मसीह कहेंगे क्या? आणि मी स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेऊ का? मसीह जीवन का सच्चा अर्थ मैंने अभी तक जाना है. आणि ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ मी जाणला आहे का? मुझे भी मालूम है, आप लोगों को भी मालूम नहीं पड़ा समय कितना गया, आणि मला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला समजलं नाही वेळ किती झाला. क्योंकि प्रभु ने हर एक का दिल जानकर, मैं इधर बैठा है तो भी आप सुनने वालों को प्रभु ने बात किया, मुझे पूरा विश्वास है. आणि मी इथं जरी बसलोय तरी मला माहिती आहे की प्रभू तुमच्याशी बोललाय. प्रभु को महिमा हो. प्रभूचा गौरव असो. प्रियो, हमारा प्रभु जल्दी आएगा. प्रियानो, आपला प्रभू लवकर येईल. एक सच्चा मसीह जीवन बिताते हुए, एक सच्चा विजयी जीवन बिताते हुए हम प्रभु के पहला आगमन की तैयारी में बना रहने के लिए ये वचनों के द्वारा प्रभु सब पवित्र लोगों को सहायता करें. आणि एक खरं ख्रिस्ती जीवन जगण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला सहाय्य करू. प्रभु की इच्छा है तो इसका वाक्य में कल का संदेश में दूंगा. आणि प्रभूची जर इच्छा आहे तर याच्यामध्ये जो उरलेला भाग आहे तो उद्याच्या संदेशामध्ये देईल. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ. आणि देवाची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो. आमीन. आमेन.